वेलकम बॅक. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बेसिक 1, बेसिक 2, बेसिक 3 त्यानंतर आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट बघितलं होतं. आता आजचं आपलं जे लेक्चर आहे ते आहे बेसिक नंबर 4. आता बेसिक नंबर 4 हे सगळ्यात महत्त्वाचं लेक्चर आहे. ते व्यवस्थित बघायचं आहे. वर्कबुकमध्ये बेसिक 4 तुम्ही ओपन करायचं आहे. आत्ता काहीच लिहायचं नाही आहे. मी ज्यावेळेस सांगणार आहे लिहा त्याच वेळेस लिहायचं आहे. बरं, आता मी काय म्हणत होतो, बेसिक नंबर 4चं जे लेक्चर आहे ना ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. का? कारण बेसिक नंबर 4 जर का तुम्हाला आलं तर तुम्हाला काय काय येते बघा. तुम्हाला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समधलं येस नो टाईप क्वेश्चन आणि WH टाईप क्वेश्चन पूर्णपणे येणार आहे. दुसरी गोष्ट, कंजंक्शनमधला आपला ॲज सून ॲज येणार आहे, त्यानंतर नो सूनर दॅन येणार आहे, हार्डली व्हेन येणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला येणार होता. आणखीन चौथी गोष्ट, याच्यामुळे तुम्हाला इनव्हर्जन येणार आहे. आणि पाचवी गोष्टी, तुम्हाला ॲड क्वेश्चन टॅग 99% याच्यामुळं येणार आहे. सहावी गोष्ट, याच्यामुळंच तुम्हाला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच पण येणार आहे. म्हणजेच हा जो बेसिक नंबर 4 आहे ना, हा खरं तर खरंच बेसिक आहे. हे जेवढे काही टॉपिक होतं, म्हणजे जसं मी कंजंक्शन सांगितलं, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच सांगितलं, किंवा आपलं हे ॲड क्वेश्चन टॅग, तर ह्या सगळ्यांचं जे बेसिक आहे ना ते आपला बेसिक नंबर 4 आहे. त्यामुळे बेसिक नंबर 4 हा व्यवस्थित एकदम चांगला बघायचा आणि चांगलं मस्तपैकी लिहून घ्यायचं. ठीक आहे. आता बघा, बेसिक नंबर 4 जो आहे ह्याचं नाव काय दिलं आहे, वर्बमधील डू फॉर्म. काय दिलेलं आहे, वर्बमधील डू फॉर्म. आता वर्बमधलं डू फॉर्म म्हणजे नेमकं काय आहे बघा. आता समजा एखादं सेंटेन्स आहे, आय लाईक अ टी, सोपं सेंटेन्स आहे, तसले काही परीक्षेला येणार नाही. आणि ह्याच्यावरती जर का तुम्हाला क्वेश्चन विचारायचं असेल, किंवा तुम्ही बघा क्वेश्चन विचारताना आपण हे म्हणतो डू यू लाईक अ टी, तिथं डू नेमकं कुठून आलेला असतो. त्यानंतर डू यू लव मी, ह्याच्यामध्ये डू हा नेमकं कुठून आलेला असतो. किंवा डीड ही कम बॅक, ह्याच्यामध्ये डीड नेमकं कुठून आलेला आहे. डज शी लाईक मी, हे तर डज हा कुठून आलेला आहे. मग हा जो आहे ना आपला डू फॉर्म, म्हणजे आपल्याला ज्या वेळेस क्वेश्चन विचारायचा आहे त्यावेळेस आपण काय करतो की आपले येस नो टाईप क्वेश्चन घ्या किंवा आपला टॅग घ्या. येस नो टाईप क्वेश्चनवरती आपण सध्या फोकस करू. आपला जो येस नो टाईप क्वेश्चन आहे ह्याच्यामध्ये आपण क्वेश्चन विचारताना नेहमी डू, डज, डीड, त्यानंतर ॲम, इज, आर, वॉज, वर, हॅव, हॅज, हॅड ह्या हेल्पिंग वर्बचा आपण उपयोग करतो. पण आपण जर का सरळ सरळ सेंटेन्स बघितलं, तुम्ही आयोगाचं कोणतंही सेंटेन्स बघा, ते तर समजा एक राज्यसेवा 2021ला विचारलेलं आहे, दे वेंट टू द पार्क किंवा गो टू द पार्क, असं काहीतरी एक सेंटेन्स आहे. तर तिथं गो ह्याचं WH टाईप क्वेश्चन बनवायचं आहे आणि मग गो होतं, तर तिथं येस नो टाईप क्वेश्चन बनवताना डू नेमका आला होता. मग आपल्याला ह्याचाच तर शोध घ्यायचा आहे की आपला ज्या वेळेस आपण येस नो टाईप क्वेश्चन किंवा येस किंवा नो असं उत्तर असणारा जो क्वेश्चन बनवतो आपण, त्यावेळेस आपण डू, डज आणि डीड ह्यांना नेमकं आणतो कुठून. म्हणून आपला बेसिक नंबर 4 सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता बघा, ह्याचं नाव तर काय, आपलं वर्बमधील डू फॉर्म आहे, हे तुम्हाला कळालं आहे. बरं, आता इथं वर्ब आलं आहे ना, मग मी सगळ्यात पहिल्यांदा आपला फोकस जो आहे तो वर्बवरती टाकतो. आता वर्ब म्हणलं की मला 5 गोष्टी आठवतात. कोणत्या? तर आपला जो वर्ब आहे ना, या वर्बचे आपले 5 फॉर्म होतं. किती फॉर्म होतं? 5. पहिला जो फॉर्म आहे त्याला आपण म्हणायचं V1, दुसरा जो फॉर्म आहे त्याला आपण म्हणायचं V2, तिसरा जो फॉर्म आहे त्याला म्हणायचं V3, चौथा जो फॉर्म आहे याला म्हणायचं V4 आणि पाचवा जो फॉर्म आहे हा आहे आपला V5. अशा आपल्या वर्बचे किती फॉर्म होतं? 5 फॉर्म होता. किती फॉर्म होतं? 5 फॉर्म. ठीक आहे. मग आता हे जे 5 फॉर्म आहेत ना ते आधी पहिल्यांदा परत एकदा एक्सप्लेन करतो. काहींना वर्ब तिसरा पार्ट जो आहे त्यामधलं विसरले असली तर त्यासाठी 1, 2, 3 वर्ब घेतो. त्यानंतर आपण मेन टॉपिकला सुरू करू. आता V1 आहे. V1 म्हणजे काय मला सांगा बरं. V1 आपल्या वर्बचा काय रे, मेन पार्ट आहे. म्हणजे इथूनच रूट फॉर्म, ह्याला आपण काय म्हणू, रूट फॉर्म ऑफ द वर्ब. मग इथं V1 आहे. समजा मी एक वर्ब घेतलं, ईट घेतलं, ईट, ह्याचं V2 काय होतं रे, 8 होतं. आणि V3 काय होतं, ईटन होतं. काय होतं, ईटन. आता हे 8चं ईटन कसं बनलं, ह्यासाठी कोणताही रूल वगैरे इंग्लिशमध्ये नाही, अजिबात नाही. ते इंग्रजांनी बनवलेलं आहे. ते म्हणत आहेत की तुम्हाला यूज करायचे असेल तर करा, नाही तर नका करू, आमची लँग्वेज आहे, आमच्या हिशोबाने आमचे रूल्स असणार. पण एनिवे आपल्याला फक्त मला हे सांगायचं आहे की ईटचं 8 कसं बनलं किंवा ईटन कसं बनलं, ह्याला एक काही स्पेसिफिक रूल वगैरे नाही आहे, ते बनलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला मी काय केलेलं आहे की वर्बचे बघा 500 वर्ब होतं, त्यांचं मराठी मिनिंग वगैरे दिलेलं आहे. तर ते जे वर्ब आहेत ना ते जे V5पर्यंत फॉर्म बनवून ठेवलेले आहेत, तुम्ही झेरॉक्स काढायचे आणि ते कंटिन्यू सोबतच ठेवायच्या, ते कंटिन्यू वाचायचे तुम्ही. मी तर काय म्हणेल, तुम्ही दररोज 10 जर का वर्ब लिहिले ना तर
खरंच तुम्हाला सांगतो, तुम्हाला इंग्लिश बोलायला पण अडचण येणार नाही, रायटिंगला तर अजिबातच अडचण येणार नाही, आणि तुम्हाला सेंटेन्स पण पटकन समजते ना, कारण एक वर्ब बनलं तर तुम्ही कितीतरी सेंटेन्स बनवू शकता एका वर्बवरती. सो हे ईटचं V2 आपलं 8 आहे, V3 काय आहे आपलं ईटन. आणखीन एक घेऊत आपण, सिंग घेऊया. सिंग ह्याचं V2 आपल्याला माहिती आहे सॅंग आहे, आणि V3 काय आहे रे, संग आहे. तसंच आपण एक ईडीवाला घेऊ, प्ले घेतला. प्लेचं आपल्याला माहिती आहे प्लेड होतं, आणि V3 पण काय होतं रे, प्लेडच होतं. आपलं एक रेग्युलर गिव याचं V2 काय होणार आहे रे, गेव, आणि V3 काय होणार आहे, गिवन. आता बघा ईटन. आता V4 म्हणजे कोण आहे, ह्याला काय म्हणलं होतं मी, ING वाले. काय म्हणलं होतं, ING वाले. म्हणजे आपल्या V1ला ING जोडायचा, मग ईटला ING जोडला तर हा झाला माझा ईटिंग. त्यानंतरून सिंगला ING जोडला तर हा माझा झाला सिंगिंग, आणि जर का प्लेला ING जोडला तर हा माझा झाला प्लेइंग, आणि गिवला ING जोडला तर गिविंग. ई कट करायचा आपल्याला माहिती आहे, आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलो होतो की ई असेल तर तो कट करायचा. आता V5 म्हणजे काय आहे, जर का SH CH O आणि X असेल तर आपण काय जोडायचा, ES, अदरवाईज आपण ES जोडायचा आहे. मग आता ईट ह्यांच्यापैकी कुणीच नाही, मग ईट्स होणार आपलं. त्यानंतरून सिंगचं काय होणार आहे, सिंग्स होणार आहे. त्यानंतरून प्लेचं काय होणार आहे, प्लेज होणार आहे. आणि गिवचं काय होणार आहे, गिव्ज. ठीक आहे, एवढं आपण बघितलेलं आहे. हे आपले काय येतं, वर्बचे 5 फॉर्म होतं. आणि कोणत्या वर्बचे, तर मेन वर्बचे. हे काय येतं आपल्या मेन वर्बचे. कशाचे, मेन वर्बचे फॉर्म्स होतं हे. ठीक आहे, मग हे 5 फॉर्म होतं. बरं, आता तुम्हाला हे रिवाईज झालेलं आहे. हे आपण V4 कसं बनवायचं आपल्याला माहिती आहे. त्यानंतरून आपण कालच्या लेक्चरमध्ये आणखीन एक गोष्ट शिकलो होतो बघा, आपला हा जो V3 आहे तो कधीच एकटा येत नाही. ह्याच्याबरोबर कोण असतो रे, आपला H वाले असतो. कोण असतो, H वाले. मग H वाले म्हणजेच कोण असणार आहे, एक तर आपला हॅव असेल, किंवा आपला हॅज असेल, किंवा काय असणार आहे, आपला हॅड असेल. त्यानंतर V4 आहे, V4 पण कधी एकटा येत नाही. ह्याच्याबरोबर आपला कोण असतो रे, टू बी असतो. काय असतो, टू बी. मग टू बी आहे तर इथं काय असेल, एम असेल, किंवा इज असेल, किंवा आर असेल, किंवा आपला वॉज असेल, किंवा काय असणार आहे, वियर असणार आहे. वर किंवा वियर दोन्हीपैकी कोणतंही म्हणा, काय अडचण नाही आहे. म्हणजे ॲमच्या पुढे V4 ॲम इटिंग असेल, इज इटिंग असेल, किंवा आर इटिंग असेल, वॉज इटिंग असेल, किंवा वर इटिंग असेल, किंवा ॲम सिंगिंग असेल, इज सिंगिंग असेल, आर सिंगिंग असेल, वॉज सिंगिंग असेल, किंवा वर सिंगिंग असेल. म्हणजे यांच्याबरोबर V4च येणार. इथं बघा हॅज इटन, हॅड इटन, किंवा हॅव इटन असेल, हॅज संग असेल, हॅव संग असेल, किंवा हॅड संग असणार. कारण हा V3 कधी एकटा येत नाही, याच्याबरोबर H वाला येतो. आणि V4 याच्याबरोबर कोण सांगितलं, टू बी वाला येतो. हे सिंगल संघटनेचे अध्यक्ष आहे. V1, V2 आणि V5 ह्यांना आपण सिंगल म्हणलेलं, राईट. पण रिअलमध्ये हे सिंगल आहेत का, असतील का सिंगल, नाही. हे पण तुमच्यासारखेच भामटे आहेत. ॲक्च्युली तुमच्यासारखे भामटे नाही म्हणता येणार, कारण हे यांना आहे लपून छपून त्यांचा व्हॉट्सअपवरती ते चॅट लॉक वगैरे टाकून त्यांचा लपून छपून कार्यक्रम चाललेला आहे. तुमचं मला माहिती आहे की तुमची मामाची पोरगी तुम्हाला काय भाव देत नाही, त्यामुळं तुमचं काही सिंगल संघटनेचेच अध्यक्ष राहणार होतं. जॉब मिळाल्यानंतर डबल संघटना होणार होतं. ठीक आहे, हा लय वाईट वाटून नका घेऊ. कधी कधी काय करतो मी, कधी कधी खरं बोलत असतो रे, त्यामुळं समजून घ्या. सिंगल म्हणलं की आता दुःख होईन, पण जाऊ द्या, आता काय करता. तर इथं बघा आपला V1, V2 आणि V5 आहे. V5ला इकडे घेतलेले, सिरियली घेतलेले. ठीक आहे, आता बघा आपले V1, V2 जे आहेत ना, हे आपण जरी सिंगल असले तरी ह्यांच्यामध्ये कुणीतरी लपलेले. याचा अर्थ काय, थोडक्यात आता मी काय करतो, थांबा हे तर लिहितो बरं का, हे तर ह्या ठिकाणला लिहितो मी एकदा, आणि मग परत ह्या स्लाईडकडे जाऊत आपण. ठीक आहे, कोणकोणते तर आपले V1, V2 आणि V5 ही सिंगल संघटनेचे अध्यक्ष आहे, सिंगल. आणि हा V3 आपलं लग्न झालं आहे. टू बी V4चं आपलं काय झालेलं आहे, लग्न झालेलं आहे. ह्यांचा विषय नाही, ह्यांना जोडीदार आहे, हे कुठं पण जाऊन दे, काही पण आणायला जाऊन दे, बायको त्यांच्यासोबत असणार म्हणजे असणार. आता जे मॅरिड झालेले आहेत त्यांना माहिती असणार आहे की एकटा कुठे हिंडू शकत नाही हा, कारण सोबत बायकोला घ्यावाच लागणार आहे. ठीक आहे, मुलं तर विषय वेगळाच आहे. एनिवे, आता तिकडं लय डीपमध्ये नाही शिरत, आपल्या इकडं या बघा V1, V2 आणि V5 हे सिंगल होतं. पण मी काय सांगितलं, हे छुपे रुस्तम सिंगल होतं. हे पण आपलं माहीत तर मस्तपैकी व्हॉट्सॲपवरती कोणासंग तरी चॅट करता येतं, किंवा स्नॅपचॅटवरती ते चॅटिंग करता येत. आता कुणाबरोबर करते ते मला काय माहिती नाही आहे, तुमचं तुम्ही शोधायचं.
तुमचा मित्र जो स्नॅपचॅट व्हॉट्सॲपवर चॅटिंग करतो ते तुमचं तुम्हाला माहिती आहे. बरं, आता मी काय सांगितलं, हे सिंगल नाही आहेत, ह्यांच्याबरोबर कोणतरी जोडीदार आहे. मग आता आपलं जे वर्ब असतं का नाही, वर्ब, आपलं हे जे वर्ब आहे ना, हे वर्ब याच्यामध्ये एक हेल्पिंग वर्ब लपलेलं असतं. काय लपलेलं असतं? हेल्पिंग वर्ब. कारण आपलं जे वर्ब आहे ना, वर्ब आपलं मेन वर्ब म्हणजेच काय आहे बघा, इथं मेन वर्ब म्हणजे काय आहे, तर आपलं मेन वर्ब म्हणजे ह्याच्यामध्ये एक हेल्पिंग वर्ब असणार आणि दुसरं एक काय असणार आहे, मेन वर्ब असणार. कारण ज्या वेळेस मी असं म्हणणार आहे ना वर्ब, त्यावेळेस वर्ब म्हणजे हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब. कळालं? हेल्पिंग वर्ब असणार आणि त्याच्यामध्ये कोण असणार आहे, मेन वर्ब असणार आहे. त्यामुळं बघा आपलं बेसिक नंबर आय थिंक 2मध्ये तुम्ही वर्ब सेपरेट करायला चुकले होते. ॲम गोईंग इथं फक्त तुम्ही गोईंग सांगितलं होतं, ॲमला सांगितलंच नव्हतं. ॲम सीईंगमध्ये फक्त तुम्ही सीईंगला सांगितलं होतं, ॲमला नव्हतं सांगितलं. का? तर तिथं ॲम आपलं हेल्पिंग वर्ब आहे आणि सीईंग किंवा गोईंग हे आपलं काय आहे, मेन वर्ब आहे. मग ध्यानात ठेवायचं की आपलं प्रत्येक वर्बमध्ये हेल्पिंग वर्ब येणार म्हणजे येणारच. मग कसं आहे ते बघूत. आता व्यवस्थित रेडी व्हायचं आहे. एक 3-4 वाक्य सांगणार आहे मी, तेवढे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता बघा आपला V1 जो आहे हा लपून कुणाबरोबर चॅटिंग करतोय, तर डू बरोबर. कुणाबरोबर? डू बरोबर. आपला V2 जो आहे तो लपून कुणाबरोबर चॅटिंग करतोय, तर आपल्या डीड बरोबर. आणि आपला V5 आहे हा लपून कोणाबरोबर चॅटिंग करतोय, तर डज बरोबर. आता हे लपून चॅटिंग याला डिलीट करूत आपण. तर मेन मुद्दा आपला असा आहे की V1 जो आहे या V1 मध्ये डू हे हेल्पिंग वर्ब असतं, V2 मध्ये डीड हे हेल्पिंग वर्ब असतं आणि V5 मध्ये डज हे हेल्पिंग वर्ब असतं. मग आपण काय म्हणू, V1 मध्ये कोण लपलेलं आहे, डू लपलेला आहे. V2 मध्ये कोण लपलेलं आहे, डीड. V5 मध्ये कोण लपलेलं आहे, डज. म्हणजेच V1ला जर का मी फोडलं, असं V1ला असं मी ब्रेकडाऊन केलं, तर ह्याच्यामध्ये एक हेल्पिंग वर्ब सापडणार आणि ते कोणतं असणार, डू असणार. V2 याला ब्रेकडाऊन केलं तर ह्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब माझं डीड असणार आणि V5ला जर का मी ब्रेकडाऊन केलं तर ह्याच्यामधलं हेल्पिंग वर्ब असणार माझं डज. सो V1 में छुपा है डू, V2 में छुपा है डीड आणि V5 में छुपा है डज. मी स्पीडने विचारतो, V1 मध्ये कोण लपलेलं आहे, V2 मध्ये कोण लपलं आहे, V3 मध्ये कोण लपलं आहे. V3चं नाही, V1 मध्ये कोण लपलं आहे, V2 मध्ये कोण लपलं आहे, V5 मध्ये कोण लपलं आहे, सांगा. तर उत्तर सांगतो, V1 मध्ये डू लपलेला आहे, V2 मध्ये डीड लपलेला आहे आणि V5 मध्ये डज. आता उलटे प्रश्न विचारतो, डज कोणात लपलेला आहे, कोणात? जागेवर उत्तर द्यायचं, मनातल्या मनात उत्तर द्यायचं. डज कोणात लपलेला आहे, डू कोणात लपलेला आहे, डीड कुणामध्ये लपला आहे, डीड कोणात लपलेला आहे, डू कोणात लपलेला आहे, डज कोणामध्ये लपलेला आहे. आता मी सांगतो, डज V5 मध्ये लपलेला आहे, डीड V2 मध्ये लपलेला आहे आणि डू आपला V1. मग थोडक्यात ज्यादा डोक्याला वैताग नको, डोकं गरम झाले, तर आपल्या गरिबांच्या भाषेमध्ये आपला जो V1 येणार आहे, V1 त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब असतं डू. म्हणजे V1 कोणतंही असून द्या, इट असेल त्याला फोडलं, डू इट असं येणार. काय येणार, डू इट. प्ले असेल तर डू प्ले असं येणार. आपला V2 आहे, V2 मध्ये हेल्पिंग वर्ब कोणतं असतं, डीड हे हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब कोणतं असणार आहे, तर जे काय असेल. समजा मी प्लेड घेतलं तर प्लेडमध्ये हेल्पिंग वर्ब डीड येणार आणि मेन वर्ब कोणतं येणार, प्ले येणार. कोणतं येणार, प्ले. कारण तिथं आपण V1 घ्यायचा, कारण हे प्लेड असं किंवा प्लेड असं हे सगळे कोणापासून बनलेले तर V1 मध्ये. मग आता आपण काय म्हणणार, V1 मध्ये सांगा कोण लपलेलं आहे, डू. म्हणजे आपल्या V1 मध्ये डू हे हेल्पिंग वर्ब आहे आणि हा V1 जसाच्या तसा हे आपलं काय आहे, मेन वर्ब आहे. काय, मेन वर्ब. आता मी इथं एक एक्झाम्पल घेतो. इथं मी घेतलं टेक. टेक आपलं V1 आहे, राईट. मग आता मला सांगा, ह्या टेकमध्ये हेल्पिंग वर्ब कोणता असणार आहे रे, डू हे हेल्पिंग वर्ब असणार आणि इथं मेन वर्ब काय असणार आहे, टेक. टेक हे काय आपलं मेन वर्ब आहे. आता ह्याला निगेटिव्ह करायचं आहे, निगेटिव्ह. आता निगेटिव्ह करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपला जो नॉट आहे हा हेल्पिंग वर्ब नंतरच आला पाहिजे. काही मेन वर्ब नंतर घेतात. एरर कुठं पाहिजे, आपला नॉट हेल्पिंग वर्ब नंतर. म्हणजे थोडक्यात हे दोघं ना, ह्या दोघांमध्ये तिसरा टाकून द्या आपला, दोघात तिसरा सर्व काही विसरा. मूवी बघितलाय तुम्ही. मग डू ह्याचं निगेटिव्ह कसं येणार बघा, डू मी आधी हेल्पिंग वर्ब घेतला, मला सांगा हेल्पिंग वर्ब नंतर कोण घ्यायचा, नॉट. मग इथं डू नॉट आणि हे मेन वर्ब जसं तसं डू नॉट टेक हा आपला काय झाला, निगेटिव्हचा फॉर्म झाला. काय झाला, निगेटिव्हचा फॉर्म. मग डू टेक आहे ह्याचं निगेटिव्ह काय येणार, डू नॉट टेक. काय येणार आहे, डू नॉट टेक. कळलं. आता इथं V2 आहे, मला सांगा V2 मध्ये कोण लपलेलं आहे, डीड ना. V2 मध्ये हेल्पिंग वर्ब कोण आहे, डीड. डीड आपलं हेल्पिंग वर्ब आहे आणि इथं V1. इथं परत एकदा झूम करा, झूम. इथं नीट लक्ष द्या.
इथं लगेच अखिल भारतीय वासाळ्या संघटनेचे अध्यक्ष होतात तुम्ही, आणि इथं V1च्या ऐवजी V2 वगैरे नवीनच आईन्स्टाईनवाले शोध लावून टाकतो मी. इकडं बघा, इथं V1 का घेतला, कारण V2 असो, V3 असो, V4 असो, म्हणजे V2 असो किंवा V5 असो, त्यांचा मेन रूट कोण आहे, V1च आहे ना, म्हणून आपण तिथं V1 घ्यायचं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि याच्यावरती आयोगाने लय वेळा प्रश्न विचारलेला आहे. आपला जो डीड आहे, डीडच्या नंतरून V1च आला पाहिजे. कोण आला पाहिजे, V1. आपला जो डीड आहे ना, ह्याच्यानंतरून V1 आला पाहिजे. म्हणून इथं आपण एक वर्ब घेतलं. आता इथं टूक घेतलं. काय घेतलं, टूक. टूक आपलं V2 आहे का नाही. मग मला सांगा, V2 मध्ये हेल्पिंग वर्ब कोणतं असतं, डीड. मग डीड माझं हेल्पिंग वर्ब आहे. आणि इथं मेन वर्ब कोणतं येणार रे, टेक. इथं जर का टूक लिहिलं तर तो झाला एरर. इथं डीडच्या पुढं टेकच पाहिजे मेन वर्ब, कारण ओरिजिनल रूट फॉर्म घ्यायचा याचा हा V1 असतो. डीड नंतरून नेहमी आणि नेहमी V1च येतो. कोण येतो, V1. डू आय कम, डीड आय कम, डज आय कम, हे असं येणार. डज आय केम चुकीचं, डीड आय केम चुकीचं. कळालं. म्हणजे थोडक्यात डू आय प्ले, डीड आय प्ले, डज आय प्ले येणार. तुम्ही जर का लिहिलं डीड आय प्लेड, एरर. डज आय प्लेड, एरर. किंवा तुम्ही लिहिलं डू आय प्लेड, एरर. कारण या सगळ्यांच्या पुढं V1च आला पाहिजे. कोणाला पाहिजे, V1. मग प्लेडचा V1 कोण आहे, प्ले. सो तिथं डू आय प्ले, डीड आय प्ले, डज आय प्ले हे करेक्ट आहे. ओके. आता निगेटिव्ह करायचं. सांगा, निगेटिव्ह करताना काय करायचं, नॉट कधी घ्यायचा, हेल्पिंग वर्बच्या नंतर, नाहीतर दोघात तिसरा सर्व काही विसरा. मग इथं मेन वर्ब आहे, ह्याचं काय येणार आहे, डीड नॉट टेक. कळलं, डीड नॉट टेक. आणि इथं बघा प्रत्येक वेळेस डू आहे, डूच्या पुढं बघा हा V1 आलाय का नाही. इथं पण बघा डीड आहे, डीडच्या पुढं V1 आलाय का नाही, आला पाहिजे. कारण आपला डू असो, डज असो किंवा डीड असो, ह्यांच्या पुढं V1च येतो. काय येतो, V1. जसं आपला मॉडेल ऑक्झिलरीच्या पुढं V1 येतो ना, तसं यांच्या पुढं पण V1च येतो. क्लिअर आहे, डोक्यात फिट का. चलो आता नेक्स्ट लिहिते. आता H3 मी सांगितलं ना, यांचं लग्न चाललेलं आहे, लग्न झालेलं आहे. लग्न झाले तर दिमाग चालवायचा नाही. हे दोघं आले तर ह्याच्यामध्ये ऑलरेडी हेल्पिंग वर्ब दिलेलं असतं. काय केलेलं असतं, हेल्पिंग वर्ब दिलेलं असतं. मग हा जो आपला H वाला आहे ना, तो हेल्पिंग वर्ब आहे. आणि V3 आपला काय आहे, मेन वर्ब. मग याची फोड कशी येणार आहे, तर इथं वरती येईन H आपला, आणि इथं येणार V3. इथं V1 लिहायचा नाही, कारण हे जोडीने आलेत, कपल आलेले. कपेल आले, नवरा वेगळा, बायको वेगळी, कपल आहे, तिथं नवीन शोध लावायचा नाही. सो इथं H माझा असणार आहे हेल्पिंग वर्ब, आणि V3 माझा असणार आहे मेन वर्ब. आता इथं एक्झाम्पल घेतो, हॅव V3 आहे. मी इथं एक्झाम्पल घेऊ का, एक का ह्याच्या पुढं आहेत एक्झाम्पल, हां आहेत एक्झाम्पल. मग इथं हॅव V3 मधलं मला सांगा हेल्पिंग वर्ब कोणतं येईल, हॅव येईल. आणि इथं काय येणार रे, V3 येणार. मग हॅव माझं असणार आहे हेल्पिंग वर्ब, आणि V3 असणार आहे माझं मेन वर्ब. ह्याचं निगेटिव्ह पण करूत आपण, निगेटिव्ह. ह्याचं कसं येणार रे, H, त्यानंतर नॉट, आणि इथं काय येणार आहे V3. आता इथं काय येईल, हॅव आपलं हेल्पिंग वर्ब, त्याच्यानंतर नॉट, हॅव नॉट, आणि पुढं काय येणार V3. आता हॅज V3 आहे बघा, इथं आपला येणार हॅज, आणि इथं काय येणार V3. मग हॅज आपला काय आहे, हेल्पिंग वर्ब आहे, आणि हा V3 आपला काय आहे, मेन वर्ब आहे. मग ह्याचं निगेटिव्ह काय असणार आहे आपलं, हॅज नॉट, आणि पुढं काय असणार आहे V3. त्यानंतर बघा हॅड V3 आहे. हॅड V3 मध्ये हॅड आपला काय असणार आहे, हेल्पिंग वर्ब असणार आहे, आणि V3 आपला काय असणार आहे, मेन वर्ब असणार आहे. मग इथं आपण कसं येणार आहे, हॅड नॉट, आणि पुढं काय असणार आहे V3. ठीक आहे. आता एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला आणखीन कळलं ना. इथं बघा हॅव टेकन आहे. मग ह्याच्यातलं हेल्पिंग वर्ब कोणतं, हॅव. कधी पण लक्षात ठेवा, 2 जण आले, किंवा गरिबांच्या भाषेत सांगू का, 2 येऊ, 3 जण येऊ, 4 जण येऊ, 5 जण येऊ, किती काय ना, 1 नंबरवाला आपला काय असणार आहे, हेल्पिंग वर्ब. एवढं डोक्यात फिट करा. मग हॅव आपला हेल्पिंग वर्ब आहे, हॅव आपला काय असणार आहे, हेल्पिंग वर्ब, आणि टेकन आपला काय असणार आहे, मेन वर्ब असणार आहे. काय असणार आहे, मेन वर्ब. याचं निगेटिव्ह करा बरं, हॅव नॉट टेकन. काय येणार आहे, हॅव नॉट टेकन. कळालं, कारण हेल्पिंग वर्बच्या नंतरून आपण नॉट घेतो, हे विसरायचं नाही. हॅज गिवनचं बघा, आता ह्यातलं हेल्पिंग वर्ब कोणता आहे सांगा. मग हॅज येणार आहे, हॅज आपला हेल्पिंग वर्ब आहे. हे HV म्हणजे हेल्पिंग वर्ब बरं का. काही जण म्हणते नाही HV नियम विकायला येतं आहे सर, आहे का नाही, ते काय येतं, हेल्पिंग वर्ब येतं. काय येतं, हेल्पिंग वर्ब. कळालं, अरे समजलं का, हेल्पिंग वर्ब हे काय येतं, हेल्पिंग वर्ब. आता हॅज गिवनचं, हॅज हेल्पिंग वर्ब आहे, आणि गिवन आपलं काय आहे रे, मेन वर्ब आहे. काय आहे, मेन वर्ब. मग याचं निगेटिव्ह काय येणार आहे, हॅज नॉट गिवन. आता इथं हॅड मिस्ड.
हॅड मिस्टचं बघा, आता इथं आपला हॅड असणार आहे, हॅड आपला काय असणार आहे हेल्पिंग व्हर्ब, आणि मिस्ड आपला काय असणार आहे मेन व्हर्ब, काय असणार आहे मेन व्हर्ब. आता निगेटिव्ह करा, ह्याचं काय येणार आहे हॅड नॉट मिस्ड. ओके, हॅड नॉट मिस्ड. हे समजलं? हे समजतं आहे का परत एकदा सांगू? अरे सांगू का परत? बघा परत एकदा सांगतो की आपला H3 आहे ना, हे जोडीने आलेले आहेत. बघा मी V1 आणि V2 होता त्यातला डू बरोबर काढला मी, पण इथं H3 आपल्याला माहिती आहे V3 एकटा कधी येतच नाही, H बरोबर असतो ना. मग तो जो H आलेला आहे ना तो हेल्पिंग वर्ब म्हणून आलेला असतो. म्हणून हॅव टेकनचं हॅव हेल्पिंग वर्ब टेकन मेन वर्ब, हॅड टेकनचं हॅड हेल्पिंग वर्ब टेकन मेन वर्ब, आपल्या हॅज टेकनचं हॅज हेल्पिंग वर्ब आणि टेकन मेन वर्ब. क्लिअर आहे? चलो आता आगे V4चं पण सांगितलं आहे ना, V4 एकटा येत नाही, जुडीने येतो. मग आपण डायरेक्ट एक्झाम्पल घेतलेले. तर इथं बघा जुडी आली, डोकं चालवायचं नाही. इथं आपला 1 नंबरवाला ॲम जो आहे तो असणार आहे हेल्पिंग व्हर्ब आणि गिविंग आपला असणार मेन व्हर्ब, काय असणार मेन व्हर्ब. आता इथं परत एकदा बघा, इथं हा V4 जसाच तसा, जसं मग अशी V3 जसाच तसा लिहिला ना तसाच V4 लिहायचा. आता ह्याच्यावरती मी ना सांगतोय का, कारण ऑफलाईन बॅचला आहे ना मुलं तिथं मिस्टेक करतात, इथं एखादा शोध लावते तर गिवली तिथं, चुकीचं आहे ते. ह्यांची लग्न झालेलं आहे ना त्यांचं सेपरेट नाही, कळलं? तिथं ॲम आहे तिथं V4च येणार. आता इथं इज मेकिंग आहे, इज मेकिंगचं मला सांगा, इथं काय येईन इज येईन आणि इथं काय येईन मेकिंग येईन. जास्त डोकं नाही चालवायचं रे. इज आपलं हेल्पिंग वर्ब असतं आणि मेकिंग काय असतं आपलं मेन वर्ब असतं. तसं आर टेकिंगमध्ये बघा, आर आपलं काय असणार आहे हेल्पिंग वर्ब असणार आहे आणि टेकिंग आपलं काय असणार आहे टेकिंग हे आपलं काय असतं मेन वर्ब असतं. त्यानंतर वॉज लविंगमध्ये बघा, वॉज आपलं हेल्पिंग वर्ब असतं आणि लविंग जे आहे ना लविंग हे आपलं काय असतं मेन वर्ब असतं. इथं वर ड्रॉइंगचं वर आपलं काय असणार आहे हेल्पिंग वर्ब असणार आहे आणि ड्रॉइंग आपलं काय असणार आहे मेन वर्ब असणार आहे, काय असणार आहे मेन वर्ब, मेन वर्ब. ठीक आहे. आता ह्याला आपण निगेटिव्ह करू, काय करू निगेटिव्ह. मग सांगा आता निगेटिव्ह करताना आपण कधी घेतो नॉट, हेल्पिंग वर्बच्या नंतर ना. मग इथं काय येणार आहे आय एम नॉट गिविंग. इथं काय देईन सांगा बरं, इज नॉट मेकिंग. हेल्पिंग वर्ब नंतर नॉट टाकतं रे, मी काय असं शोध नाही लावित आहे, फक्त हेल्पिंग वर्बच्या नंतर नॉट टाकतंय, संपला विषय. आर टेकिंगचं काय येईन बरं, आर नॉट टेकिंग. त्यानंतर इथं वॉज लविंगचं काय येणार आहे वॉज नॉट लविंग आणि इथं काय येणार आहे वर नॉट काय ड्रॉइंग. ओके समजलं? चलो V4चं संपलं. आता राहिलं V5 संपलं. मग V5 बघा, V5 मी सांगितलेलं आहे लपून कोणाबरोबर तरी गप्पा मारताय, कोणाबरोबर डज. V5मध्ये कोण लपलेलं आहे डज आणि इथं कोण येणार मात्र V1 येणार. कोण येणार V1. मग आपलं बघा डज आपला हेल्पिंग वर्ब येणार आणि V1 आपला काय येणार आहे मेन वर्ब. चला निगेटिव्ह केलं तर इथं काय येणार आहे डज नॉट आणि इथं काय येणार आहे V1 येणार, काय येणार V1. आता मी एक एक्झाम्पल घेतो. मी इथं घेतलं टेक्स, काय घेतलं टेक्स मला सांगा येस आलाय म्हणजे V5 आहे का नाही, V5 आहे. तर मग इथं काय येणार बघा डज आणि इथं काय येणार आपला डजच्या नंतरून इथं काय येणार टेक येणार. जर का तुम्ही परत टेक्स लिहिलं तर तो झाला एरर, कळालं? डज टेकच येणार कारण डजच्या पुढं कोण येतो V1च येतो, म्हणून डज आपला असणार आहे हेल्पिंग वर्ब, टेक असणार आहे आपला मेन वर्ब. निगेटिव्ह केलं तर ह्याचं येणार आहे डज नॉट टेक, काय येणार आहे डज नॉट टेक. समजलं? एक आणखीन घेऊ पुशेश आपला ES वाला. मग ह्याचं काय येणार रे डज येणार आणि इथं काय ES गायब, मग काय राहणार पुश. म्हणून इथं कारण V1 पाहिजे ना, पुशचं पुशेश होतं. मग हे डज हेल्पिंग वर्ब आहे, पुश माझं मेन वर्ब आहे. मग ह्याचं निगेटिव्ह काय येणार आहे डज नॉट पुश येणार. ओके समजलं हे? मग मेन वर्बचं संपलं. आता आपलं टू डू राहिलं, टू बी राहिलं आणि टू हॅव राहिलं, मग संपलं. बेसिक नंबर 4 जे आहे ना ह्याचा शिकवायचा पार्ट सोपा आहे आणि छोटासा आहे. पण हे बेसिक नंबर 4 जे आहे ना ह्याचा व्हिडिओ मोठा होण्याचं कारण काय आहे की आपण एक्झाम्पल जवळजवळ 56 ते 58 एक्झाम्पल घेतलेले आहेत, त्यामुळं खरं तर तो व्हिडिओ जो आहे ना तो मोठा झालेला आहे, पण एवढा काही मोठा नाही आहे. आता बघा टू डू मधला डू फॉर्म. पहिली गोष्ट मला सांगा टू डू म्हणजे कोण तर डू आहे, डज आहे आणि डीड आहे. ह्यांना आपण काय म्हणतो टू डू म्हणतो. आता हे सगळ्यात महत्त्वाचं, ह्यांना आपण ह्या 5 फॉर्मॅटमध्ये लिहू.
5 फॉर्मॅटमध्ये लिहिलं की आपल्याला V1मध्ये कोण लपलं आहे, V2मध्ये कोण लपलं आहे, V3मध्ये कोण लपलं आहे हे सांगायला सोपं जातं. मग आता V1 लिहिलं आहे तर V1 आपला असणार आहे डू, V2 असणार आहे आपला डीड, V3 असणार आहे आपला डन. काय असणार आहे? डन. V3 येतो डन, इथं लिहितो व्यवस्थित डन. इथं V4 असणार आहे माझा डुईंग आणि V5 असणार आहे डज. काय असणार आहे? डज. ठीक आहे. हे बघा V1 डू, डीड, डन, डुईंग आणि डज. सांगा V1 कोण आहे? डू. V2 कोण आहे? डीड. V3 कोण आहे? डन. V4 कोण आहे? डुईंग आणि V5 कोण आहे? डज. उलटं सांगूत, V5 डज, V4 डुईंग, V3 डन, V2 डीड आणि V1 डू. म्हणजे डू, डीड, डन, डुईंग आणि डज. क्लिअर आहे? बरं चला मग आता खरं तर सांग का, डूमध्ये हेल्पिंग वर्ब डूच असतं, डीडमध्ये डीडच असतं आणि डजमध्ये डजच असतं. ते शोधायची पण गरज नव्हती, पण तरी आपण शोधतो. आता डू मला सांगा इथं कोण आहे रे? V1 आहे. डू V1 आहे तर मला सांगा याच्यामधलं हेल्पिंग वर्ब कोणतं असणार? डूच असणार. मग याची फोड कशी येणार? डू डू. मग इथं डू हेल्पिंग वर्ब आणि डू मेन वर्ब. निगेटिव्ह करा. काय येणार आहे? डू नॉट डू. काय येणार आहे? डू नॉट डू. कळालं? आता डज आहे, मला सांगा डज आपलं काय आहे? V5 आहे का नाही? V5मध्ये कोण लपलं आहे? डज. मग इथं काय येणार? डज आपलं हेल्पिंग वर्ब येणार आणि इथं कोण येणार? डू येणार. इथं डज येत नसतं कारण डू असो डज असो त्याच्या पुढं V1च पाहिजे आणि V1 कोण आहे? आपला डू आहे ना. मग इथं डू येणार मेन वर्ब. निगेटिव्ह सांगा आता ह्याचं, डज नॉट डू. कळालं? आता डीड आपलं मला सांगा V2 आहे, मग V2मध्ये कोण लपलेलं आहे? डीड आणि डीड आणि इथं कोण येणार? डू येणार. कोण येणार? डू. डीड आपला हेल्पिंग वर्ब, डू आपला मेन वर्ब. याचं निगेटिव्ह केलं तर काय येणार रे? डीड नॉट डू. काय येणार? डीड नॉट डू. कळालं हे? अरे समजलं का? मग बघा डूमध्ये हेल्पिंग वर्ब कोणतं? डूच. डजमध्ये कोणतं? डज आणि डीडमध्ये कोण आहे? डीडच आहे. सिम्पल लक्षात ठेवायचं. डूमध्ये डू, डीडमध्ये डीड आणि राहिला कोणता? डजमध्ये डजच. ठीक आहे. चलो आता पुढचं आहे टू हॅवमधील डू फॉर्म. परत सेम क्वेश्चन. टू हॅव म्हणजे कोण सांगा? आता येत असेल तुम्हाला. कोण कोण रे? हॅव आहे, त्यानंतरून हॅज आहे आणि कोण आहे? हॅड आहे. ह्यांना आपण काय म्हणतो माहिती आहे ना? एच वाले. काय म्हणतो? एच वाले. आपले एच वाले दुल्हन या ले जाएंगे, आहे का नाही? एच वाले. आता एच वाले बघा ज्यावेळेस मेन वर्ब म्हणून येतात. आता बेसिक नंबर 5 जे आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की आपलं टू डू जे आहे ना ते हेल्पिंग वर्ब म्हणून कधी येतं आणि मेन वर्ब म्हणून कधी येतं. टू हॅव आपलं हेल्पिंग वर्ब म्हणून कधी येतं आणि मेन वर्ब म्हणून कधी येतं. आता हे सगळं आपण कधी बोलतोय? टू डू जर मेन वर्ब म्हणून आला आणि टू हॅव मेन वर्ब म्हणून आला तर ते टेन्शन घेऊ नका. ते आपल्याला तुम्हाला जे आपलं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट आपला बेसिक नंबर 5 आहे ना त्याच्यामध्ये ते क्लिअर होणार आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आता V1 V5 असं लिहून टाकूत आपण. हॅव बघा आपला हॅव V1 आहे, हॅड आपला V2 आहे आणि हॅड आपला काय आहे रे? V3 आहे आणि इथं हॅविंग आपला काय आहे? V4 आहे आणि हॅज आपला काय आहे? V5. काही जणांचे डोळे चक्रावले असतील बरं का. इथं हॅड डबल कसं काय आलं? येतं. हे 12 वर्षाचं नॉलेज आहे ना तुमचं, लय घातक नॉलेज आहे. तुम्ही फक्त ते राम इट्स मँगो आणि शी राईट्स लेटर हे 5 पाठ केले त्यामुळे काही गायांचे डोळे चक्रावणार आहेत. इथं हॅड पण येतं. तुम्हाला सेंटेन्स पण भेटणार आहेत. आय हॅड माय डिनर. बरोबर सेंटेन्स. तुम्ही म्हणता बापरे हे कैसे हो गया? हे तो ब्रेकिंग न्यूज आहे का नाही? लेटेस्ट न्यूज आहे. तुम्हाला कसं काय माहीत झाली? तर आहेत खूप साऱ्या ग्रामरमध्ये गोष्टी तर सिम्पल आहेत ॲक्च्युली, पण ते बेसिक आपल्याला काय होतं की 12 वर्षापर्यंत शिक्षकांनी बेसिकच आपलं व्यवस्थित केलेलं नाही आहे, त्यामुळे थोडीशी अडचण येते. डोंट वरी, मैं हूं ना यार. इथं काय आलं आहे मी तुमच्या त्यासाठीच आहे ना, डर नाही का नाही. आपलं ग्रामर आहे ना एकदम ओके होणार आहे, परफेक्ट होणार. टेन्शन घ्यायचंच नाही आहे, टेन्शन घ्यायचं नाही. एकदम कमी पैशामध्ये तुमचं परफेक्ट ग्रामर होणार आहे. काही जण प्राईस कमी त्यामुळे हलक्यात घेत असते ना, हलक्यात घ्यायचं नाही बाई. इथं आयोगाचे A to Z क्वेश्चन आपण सॉल्व केलेले येतं. TCHचे A to Z क्वेश्चन तुमच्या वर्कबुकमध्ये येतं. हलक्यात घ्यायचं नाही. किंमत कमी ठेवली याचा अर्थ क्वालिटी डाऊन आहे असा विषय नाही आहे. क्वालिटी टॉपचीच राहणार आपली, काय विषय नाही. पण तुम्हाला शिकवल्यानंतर समजतच असेल. पण अडचण आली तर तुम्हाला एक हे व्हॉट्सॲपवरती वगैरे मला लगेच कॉन्टॅक्ट करायचा, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व केला जाईल. असं 99.99% नाही, इवन 100% असं कधीच होत नाही की मी रिप्लाय वगैरे दिला नाही. ठीक आहे, त्यामुळे मी रिप्लाय देतो, डोंट वरी. चलो आता इकडं परत एकदा हॅव, हॅड, हॅड, हॅविंग आणि हॅज. चलो आता V1 कोण आहे मला सांगा? हॅव आहे. V2 कोण आहे? हॅड. V3 पण हॅड आहे.
व्ही फोर हॅविंग आहे आणि व्ही फाईव्ह कोण आहे आपला हॅज. उलटं घेऊत, हॅज आपला व्ही फाईव्ह आहे, व्ही फोर आपला कोण आहे हॅविंग. व्ही थ्री हॅड आहे, व्ही टू कोणता आहे आपला हॅड आणि व्ही वन आपला हॅव आहे. मग हॅव हॅड हॅड हॅविंग आणि हॅज. चल ठीक आहे फिर. मग आता ह्याच्यातला डू फॉर्म शोधायचा, मला काय शोधायचा डू फॉर्म. आणि हे कधी माहिती आहे का, हे मेन वर्ब म्हणून आल्यानंतर. आता हे मेन वर्ब म्हणून कधी येतं सांगतो बरं का, स्पॉइलर आहे खरं तर. ज्या वेळेस आपल्या सेंटेन्समध्ये एकटा हॅवच येणार त्यावेळेस ते मेन वर्ब म्हणून येतं आणि ह्याच्याबरोबर व्ही थ्री जर का आला तर ते हेल्पिंग वर्ब म्हणून आलेलं असतं. मी समजा जर का म्हणलं आय हॅव ए BMW कार, नाही आहे बरं का, पण आय हॅव एकटा आलं एक नाही, मग ते मेन वर्ब म्हणून आलेलं आहे. कळालं. शी हॅज रिटन अ लेटर, हॅज रिटन, इथं बघा एच व्ही थ्री आला आहे, मग ते हेल्पिंग वर्ब आहे. ठीक आहे. आता ते लय टेन्शन घेऊ नका, बेसिक नंबर 5 मध्ये कळणार आहे तुम्हाला. चला आता हॅव आपला व्ही वन आहे, तर मग ह्याच्यामध्ये लपलेलं आहे कोण डू. मग इथं हेल्पिंग वर्ब असणार डू आणि हॅव आपला असणार आहे इथं मेन वर्बच असणार. काय असणार मेन वर्ब. हे टॅगमध्ये लय महत्त्वाचं आहे बरं का. ह्याला निगेटिव्ह केलं तर काय येणार आहे डू नॉट हॅव. काय येणार आहे डू नॉट हॅव. त्यानंतर बघा आपला हॅज आहे, हॅज आपला व्ही फाईव्ह आहे का नाही, मग व्ही फाईव्हमध्ये कोण लपलेलं आहे डज, मग इथं येणार डज हेल्पिंग वर्ब आणि इथं कोण येणार आहे हॅव आपला काय आहे मेन वर्ब आहे. काय मेन वर्ब. निगेटिव्ह सांगा हेल्पिंग वर्ब नंतर नॉट, मग डज नॉट हॅव असं येणार आपलं. इथं हॅड आपला काय रे व्ही टू आहे, मग व्ही टू में छुपा आहे कोण डीड, मग डीड आपला हेल्पिंग वर्ब आहे आणि इथं कोण येणार आहे हॅव आपला काय आहे मेन वर्ब आहे. काय आहे मेन वर्ब. निगेटिव्ह करा आणि इथं काय येणार आहे डीड नॉट हॅव. इथं प्रत्येक ठिकाणी बघा डूच्या नंतरून व्ही वन आलेलं आहे, इथं डजच्या नंतरून व्ही वन आलेलं आहे आणि डीडच्या नंतरून व्ही वन आलेलं आहे. मला थोडक्यात सांगायचं काय माहिती आहे का, आपला डू डज आणि डीड यांच्या पुढं व्ही वन येतो म्हणजे येतो, व्ही वनच येतो, दुसरं कोणी येत नाही. ठीक आहे. टू हॅवचं क्लिअर झालं. आता आपला टू बीचं आपण इथं लिहूत बरं का, आपण लिहिलेलं आहे ॲक्च्युली पण परत एकदा लिहूत. व्ही वन कोण आहे रे आपला ॲम आहे, इज आहे, आर आहे. ॲक्च्युली इज आपला तिकडे आहे पण आपण इकडे लिहूत. हा इज आपला काय आहे सिंग्युलर आहे, इकडे लिहू. ठीक आहे. ॲम आहे, आर आहे, आय बरोबरच घेते त्यामुळे ॲमला इथं राहून द्या. त्यानंतर आपला ॲम आर आणि बी आपला काय आहे व्ही वन आहे. बी बघा बी आपला व्ही वन आहे. व्ही टू आपला कोणता येतो वॉज येतो आणि वियर येतो. काय येतो वॉज आणि वियर येतो, आपला व्ही टू आहे. त्यानंतर बिन आपला काय आहे रे व्ही थ्री आहे. कोण आहे व्ही थ्री. हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. टेन्स ह्याच्यावरतीच अवलंबून आहे बाबा, टेन्स आपला ह्याच्यावरतीच आहे. तुम्हाला शाळेतले सर्व लोकांनी सांगितलेलंच नाही आहे की तुम्ही आता सुखी संसाराचे फॉर्म्युले पाठ करता. आपल्याला टेन्समध्ये एकही फॉर्म्युला पाठ करायचा नाही आहे, ते पानसटगिरी करायचीच नाही आहे आपल्याला. तसले फॉर्म्युले बिरमुले काही येणार नाही याच्यामध्ये. पण शिक्षकाने तुम्हाला सांगितलं नाही, हे तर बिन आपण लिहितो फॉर्म्युल्यामध्ये यच आणि त्याच्या पुढं बिन घ्यावा. अरे पण बाबा बिन कुठून आला ते तर सांग ना आम्हाला, नाही का नाही. तर कुठून आला कळालं का, आपला ॲम आहे, ॲम इज आर आहे. ठीक आहे. इज इकडे लिहितो मी पण तुम्ही समजून घ्या. ॲम इज आर वॉज वर आपला व्ही टू आहे पण त्याचा थर्ड फॉर्म कोणता आहे बिन, हा आपला व्ही थ्री आहे. वॉईसमध्ये पण हे महत्त्वाचं आहे. बिन कुठून येतो तर बिन आपला व्ही थ्री आहे. कोण आहे व्ही थ्री, ध्यानात ठेवा. बिन आपला कोण आहे व्ही थ्री. त्यानंतर व्ही फोर कोण येणार आहे आपला बिईंग येणार आहे. बिईंग आपला व्ही फोर. ह्याला इजला इकडे टाकतो बरोबर का, हे सुटेबल वाटण्यासाठी. इज इकडे नाही टाकला तरी जमतं. इज आपला काय आहे ही सीट बरोबर असतं, त्याला कन्फ्युजिंग होऊ नका. पण आपलं बरं ही ठीक आहे असं लक्षात ठेवा. इकडं असं लक्षात ठेवा. हे तर व्ही फाईव्ह इज आपण लिहिलेलं आहे. मग बघा ॲम आर आणि बी आपला व्ही वन आहे. वॉज वर हा व्ही टू आहे, एच व्ही थ्री. बिन आपला व्ही थ्री हे लक्षात ठेवा आणि बिईंग आपला व्ही फोर आहे. तुम्ही म्हणता हे बिईंग आम्ही ऐकलंच नाही, बिईंग आहे व्हॉईसमध्ये आहे. मग क्लिअर झालं. टू बीचं व्ही वन सांगा. ॲम आहे, आर आहे आणि वियर आहे. सॉरी ॲम आर आणि बी आहे, वियरच म्हणतोय मी. व्ही टू आपला वॉज आणि वियर आहे. व्ही थ्री आपला बिन आहे, मिस्टर बिन. व्ही फोर आपला आहे बिंग आणि व्ही फाईव्ह आपला आहे इज. आता ह्याच्यामध्ये डू फॉर्म आहे का, ह्याच्यामध्ये डू फॉर्म आहे का नाही. मग आपण इथं म्हणणार टू बीमध्ये डू फॉर्म नाही. डू फॉर्म म्हणजे ॲममध्ये डू लपलेला नाही आहे, डू फॉर्म येत नाही. टू बीमध्ये डू फॉर्म येणार नाही. नाहीतर वॉजची फोड लगेच लिहायचे, डीड वॉज असले काही शोध नका लावू. बिनची फोड करायचे, एच बिन असलं काही नका करू. ह्याची करता येईल पण याच्या इकडं बघा हे ॲम इज आर ह्यांच्यामध्ये डू फॉर्म नाही. कळालं. ॲम इज आर वॉज वर बी ह्यांच्यामध्ये डू फॉर्म नाही. मग टू बीमध्ये डू फॉर्म नाही आहे. आणि आपले टू बी कोणते तर इथं लिहूत कोणते तर ॲम आहे, इज आहे, त्यानंतर आर आहे, वॉज आहे
आणि बियर हे तुम्हाला 12 वर्षापर्यंत माहिती असलेले, पण आणखीन 3 मी ॲड केलेले. कोणते? बीइंग आणि बीन. म्हणजे मी नाही ॲड केलेले, ते ग्रामरमध्ये ऑलरेडी होते. मी फक्त सांगितलं यांना पण बीन म्हणतात बाबा. कळालं? मग हे कळालं आता? हे कळालं? आता मॉडल ऑक्झिलरी, आपले मॉडल ऑक्झिलरी तर ह्यांचं आपल्याला हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब बाजूला काढायचे. तर मॉडल ऑक्झिलरीला आपण म्हणलं होतं एम ए मोक्कार आणि बी ए बेक्कार. तसं आहे आपलं. एम ए म्हणजे मॉडल ऑक्झिलरी. तर त्यांना सांगितलं होतं की आपण त्यांना MIDC कामगार नाव द्यायचे. म्हणजे आता बघा ना, तुम्हाला जर जॉब भेटला नाही तर मामाची मुलगी बाय बाय करणार आहे. बरोबर आहे. मामा तर तुमच्या दारात पण पाऊल नाही ठेवणार. त्यानंतर दुसऱ्याच्या मामाची मुलगी पण येणार नाही, रिॲलिटी ही सध्याची. त्यानंतर मग तुम्हाला काम काय करावं लागणार आहे? इकडे गॅप पडला, इंजिनिअरिंगवाले म्हणते चलो अभि बाय बाय, तुम्ही जी काही डिग्री केलेली ते इथं जॉब भेटणार नाही. मग काय करावं लागेल? काळी पिशी MIDC. आणि MIDC काम काय भेटणार? हेल्परचं. आपले मॉडल ऑक्झिलरी ना हेल्पर म्हणजे ते कायम आणि कायम हेल्पिंग वर्ब म्हणूनच येतात. मॉडल ऑक्झिलरी मेन वर्ब म्हणून कधीही येत नाही. परत एकदा सांगतो, मॉडल ऑक्झिलरी हे कायम आणि कायम हेल्पिंग वर्ब म्हणूनच येतात, मेन वर्ब म्हणून कधी येत नाही. तुम्हाला मॉडल ऑक्झिलरी कुठं दिसून द्या, लगेच त्याला म्हणायचं हेल्पिंग वर्ब, संपला विषय. क्लिअर आहे? मग आता मॉडल ऑक्झिलरी बघा, त्याच्यामधले आपण काय केले? 2 फॉर्म केलेले. तर एक जो आहे ना तो सिम्पल फॉर्म केला आहे. काय केलेलं आहे? सिम्पल फॉर्म. आता सिम्पल फॉर्म कधी म्हणायचं? आपला जो मॉडल ऑक्झिलरी, इथं MA म्हणजे आपला मॉडल ऑक्झिलरी. MA म्हणजे मोक्कार किंवा MA आर्ट्स नाही. MA आणि ह्याच्या पुढं जर का आपला V1 आला, कोणाला? V1, तर त्याला म्हणायचं सिम्पल फॉर्म. काय म्हणायचं? सिम्पल. पण हा जो सिम्पल आहे ना, ह्या सिम्पलचे मी 2 फॉर्म करतो. 2 फॉर्म. एक करतो प्रेझेंटचा सिम्पल फॉर्म, आणि दुसरा पास्टचा सिम्पल फॉर्म. आता हे जे सांगतोय ना मी, हे तुम्हाला कंडिशनल सेंटेन्समध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यामुळे नीट आहे का. हा जो आहे प्रेझेंटचा, MA जर का प्रेझेंटचा, मग प्रेझेंटचा सिम्पल फॉर्म, आणि इथं मी काय केलं आहे? पास्टचा सिम्पल फॉर्म. आता ह्याला थोडंसं डिकोड करतो मी. बघा, प्रेझेंटचा सिम्पल फॉर्म म्हणजे नेमकं काय? तर तुमचा मॉडल ऑक्झिलरी, तर आपण 2 टप्पे केले त्याचे, प्रेझेंटचे मॉडल ऑक्झिलरी आणि पास्टचे मॉडल ऑक्झिलरी. मग आपल्या प्रेझेंटच्या मॉडल ऑक्झिलरीच्या पुढं V1 आला ना रे, तर त्याला आपण म्हणायचं प्रेझेंटचा सिम्पल फॉर्म. आणि पास्टच्या मॉडल ऑक्झिलरी पुढं V1 आला ना, त्याला आपण म्हणायचं पास्टचा सिम्पल फॉर्म. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, शाल कम आलं, प्रेझेंटचा MA. शुड कम आलं, पास्टचा MA. पास्टचा सिम्पल फॉर्म. कळालं? समजा इथं आलं विल ईट आलं, तर प्रेझेंटचा सिम्पल फॉर्म. जर का इथं वुड ईट आलं, तर त्याचा काय येणार आहे? पास्टचा सिम्पल फॉर्म. आणि लक्षात ठेवायचं, मॉडल ऑक्झिलरीच्या पुढं V1च येतो, म्हणजे शाल कमच येणार, शाल केम कधीच येणार नाही. किंवा विल ईट येणार, वुड ईट येणार, वुड एट येणार नाही. म्हणजे काही जण शोध लावते, जिकडं पास्ट घातला म्हणून तिकडं पास्ट. आज अजिबात नाही करायचं. कसं बघा, विल कम ईट घेऊया आपण. विल ईट आला, प्रेझेंटचा सिम्पल फॉर्म. वुड ईट आला तरी पास्टचा सिम्पल फॉर्म. हे तर महत्त्वाचं काय? वुड बरोबर ईट येणार, वुड बरोबर नवीन शोध लावून एट वगैरे जॉईन करायचे नाहीत. काय सांगितलं? डोक्यात बसतंय ना. विल कम बरोबर, वुड कम बरोबर, फक्त नावं वेगळे. विल कम आलं तर प्रेझेंटचा सिम्पल फॉर्म, वुड कम आलं तर पास्टचा सिम्पल फॉर्म. बस संपलं. मग आता इथं आपण काय करू? त्यांचं मेन वर्बन्स हे नाव करूत आणि त्यांना प्रेझेंटचा सिम्पल फॉर्म, पास्टचा सिम्पल फॉर्म हे नावं पण लिहूता. इथं बघा, कॅन आपला प्रेझेंटमधला आहे, मग आपल्याला माहिती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं बघा, हा कॅन आपला MAच्या पुढं V1 आला आहे का नाही. आणि मी काय सांगितलं, आपला जो MA तो कायम आणि कायम हेल्पिंग वर्बचंच काम करतो. मग इथं कॅन आपला असणार आहे हेल्पिंग वर्ब, आणि कम आपला असणार आहे मेन वर्ब. काय असणार आहे? मेन वर्ब. कळालं का तुम्हाला? आता हे जर निगेटिव्ह करायचं आहे, काहीच नाही, हेल्पिंग वर्ब नंतरून निगेटिव्ह टाकायचं. मग काय येणार आहे? कॅन नॉट कम. आणि मला सांगा, हा कुणाचा प्रेझेंट फॉर्म आहे रे? मग इथं आपण काय म्हणणार? प्रेझेंटचा सिम्पल फॉर्म. असं लिहायचं मस्तपैकी. जागा आहे तुम्हाला वर्कबुकमध्ये. वुड बी. आता बघा, वुड MA आहे आपला, आणि MAच्या पुढं हा बघा बी आपला V1 आला आहे, कारण मॉडल ऑक्झिलरीच्या पुढं V1 येतो रे, येतोच. मग आता ह्याचं सेपरेशन केलं मी. इथं काय येणार आहे? माझा वूड येणार आहे, आणि बी आपला V1 आहे, मागाशी बघितलं ना रे. मग वूड आपला काय असणार आहे? हेल्पिंग वर्ब. बी असणार आहे आपला मेन वर्ब. मग आता ह्याला निगेटिव्ह केलं तर काय येणार आहे? वूड, थोडंसं चांगलं लिहितो, वूड नॉट बी.
आता वूड आलाय म्हणल्यावर कुणाचा सिंपल फॉर्म आहे रे? पास्टचा सिंपल फॉर्म. मी इथं लिहिणार पास्टचा सिंपल फॉर्म. समजते का? भेजे में घुस रहा है क्या? आता शुड हॅव आलाय म्हणून घाबरायचं नाही. हॅव आपला V1 आहे, बघितलेलं आहे ना आपण. मग इथं आपण काय करणार, इथं शुड घेणार. शुड आपला हेल्पिंग वर्ब आहे आणि हॅव आपला इथं काय आहे रे? मेन वर्ब आहे. कारण मॉडल ऑक्झिलरी आपला हेल्पिंग वर्बचंच काम करतो. ह्याचं निगेटिव्ह काय आहे? शुड नंतर नॉट येणार. मग शुड नॉट आणि इथं काय येणार आहे? हॅव येणार आहे. चलो आता हा कोणता फॉर्म आहे? प्रेझेंट आहे का पास्ट आहे? प्रेझेंटवाले आपले मॉडल ऑक्झिलरी कोणते आहेत? शाल, विल, कॅन, मे हे आपले प्रेझेंटवाले. आणि शुड, वूड, कुड, माईट हे आपले पास्टवाले मॉडल ऑक्झिलरी. मस्ट प्रेझेंटमध्ये सेम आहे. त्यांचं पुढे डिस्कस करूत आपण, पण सध्या एवढं लक्षात ठेवा. इथं मग शुड आलाय तर हे काय असणार आहे? पास्टचा सिंपल फॉर्म. कळालं? चलो वूड. आता वूड बी आलेला आहे काय? डबल आलेला आहे. जाऊ द्या, येऊ द्या. आता वूड आपण इथं घेतला. वूड आपला हेल्पिंग वर्ब आहे आणि बी आपला काय आहे रे? मेन वर्ब आहे. निगेटिव्ह करूत काय येणार आहे? हेल्पिंग वर्ब नंतर नॉट म्हणजे वूड नॉट बी येणार. चलो हे जर काय करायचं आहे आता, हा मला सांगा कोणता आहे? पास्टचा ना? पास्टचा सिंपल फॉर्म. इथं काय लिहिलं मी? पास्टचा सिंपल फॉर्म. इथं आता शुड हॅव अगेन हे रिपीट आहे का रे? शुड हॅव वर जाऊ द्या, काय नाही, डबल प्रॅक्टिस होती. शुड आपण लिहिला. शुड आपला हेल्पिंग वर्ब आहे आणि इथं हॅव आपला काय आहे? मेन वर्ब आहे. तर ह्याचं हेल्पिंग वर्ब काय येणार आहे? इथं शुड वेगळा, मग इथं येणार शुड नॉट आणि इथं काय येणार आहे? हॅव. आणि शुड आला आहे म्हणून पास्टचा सिंपल फॉर्म. ओके. आता इथं विल बघा. विलचं काय आहे? घाबरायचं नाही. विल आपला काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे. कारण मॉडल ऑक्झिलरी हा नेहमी हेल्पिंग वर्ब असतो. हॅव आपला काय आहे रे? मेन वर्ब आहे. काय आहे? मेन वर्ब. निगेटिव्ह काय येणार आहे? विल नॉट हॅव. काय येणार आहे? विल नॉट हॅव. कारण हेल्पिंग वर्ब नंतर नॉट टाकतो. बरं, विल आला याचा अर्थ हा काय आहे? प्रेझेंटचा सिंपल फॉर्म. आता इथं वूड आलाय अगेन. वूड आपल्याला माहिती आहे हेल्पिंग वर्ब आहे आपला आणि गो आपला काय आहे? मेन वर्ब आहे. बरं, ह्याचं निगेटिव्ह कसं येणार? वूड नॉट गो येणार. आणि हा काय आहे? वूड आहे म्हणल्यावर पास्टचा सिंपल फॉर्म. आता माईट टर्न इथं काय येणार आहे? माईट आपला हेल्पिंग वर्ब आहे कारण मॉडल ऑक्झिलरी हेल्पिंग वर्ब येतो आणि रन हा आपला काय आहे? मेन वर्ब आहे. मग निगेटिव्ह कसं येणार? माईट नॉट रन. मग हा काय येणार? पास्टचा येणार ना, कारण का माईट आपला काय आहे? माईट पास्टचा आहे म्हणून इथं काय येणार आहे? पास्टचा सिंपल फॉर्म. मेचं माईट होतं ना रे सिंपल फॉर्म. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं होतं मी, मॉडल ऑक्झिलरीच्या पुढं V1च येतो. चेक करूत आपण. इथं बघा वूड बी V1 आहे, शुड हॅव V1 आहे, इथं विल हॅव V1 आहे, त्यानंतर वूड गो आपला V1च आहे आणि माईट रन हा आपला काय? V1च आहे. मॉडल ऑक्झिलरी आयोग काय करतो माहिती आहे का? मॉडल ऑक्झिलरी पुढे तुम्हाला V2 देईल, V3 देईल, तिथं नवीन शोध लावता आयोग आणि तुम्हाला तो शोधच चेक करायचा असतो. आपल्याला लक्षात ठेवायचं मॉडल ऑक्झिलरीच्या पुढं V1 येतो. चलो आता आगे मस्ट सिंग. चलो मस्ट आपला प्रेझेंट आहे, पास्ट सांगता येत नाही बरं का, सेंटेन्सवरून ओळखून घ्यायचं तुम्ही. मग ह्याचं काय आपण मस्ट आणि इथं काय लिहूत? सिंग. आणि ह्याचं काय येणार आहे? मस्ट नॉट सिंग. आता इथं प्रेझेंटचा किंवा पास्टचा मी लिहित नाही का? कारण पास्ट फॉर्म पण मस्टच येतो आणि प्रेझेंट फॉर्म पण काय येतो? मस्टच येतो. ते सेंटेन्सच्या कॉन्टेक्स्टवरून आपल्याला ओळखावं लागेल प्रेझेंटमध्ये बोललं आहे का पास्टमध्ये बोललेलं आहे, त्यामुळे ते लिहित नाही मी. आता मे कम, हे जर मेचं बघा, मे आपला हेल्पिंग वर्ब आहे आणि इथं कम आपला काय येणार आहे रे? मेन वर्ब येणार आहे. ठीक आहे. मग मस्ट आपलं हेल्पिंग वर्ब आहे आणि सिंग आपलं काय आहे? मेन वर्ब. निगेटिव्ह करा. मे नॉट कम काय येणार आहे? मे नॉट कम. ठीक आहे. हे क्लिअर आहे मग तुम्हाला? अरे समजलं? चलो मग आता मॉडल ऑक्झिलरी सिंपल फॉर्म कळाला का? परत एकदा सांगतो. काय आहे की आपले मॉडल ऑक्झिलरी शाल, शुड, विल, वूड, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, नीड टू आणि ऑट टू. नीड टू आणि डिअर टू ह्यांना पास्ट फॉर्म नाही. नीड टूचं पास्ट फॉर्म नाही, डिअर टूचं पण पास्ट फॉर्म नाही. यूज टू, ऑट टू. ठीक आहे. आणि हॅव टू, हॅज टू.
सॉरी हॅव टू, हॅड टू, हॅज टू, हॅड टू हे मॉडल ऑक्झिलरी आहेत आपले. मग काय सांगितलं की मॉडल ऑक्झिलरी सिम्पल फॉर्म म्हणजे काय असतं की आपला मॉडल ऑक्झिलरी आहे त्याच्यापुढं V1 आला की त्याला म्हणायचं मॉडल ऑक्झिलरी सिम्पल फॉर्म. मग प्रेझेंटमधला मॉडल ऑक्झिलरीच्या पुढे V1 आला तर त्याला म्हणायचं प्रेझेंटचा सिम्पल फॉर्म. म्हणजे समजा शाल कम आलं, विल कम आलं, कॅन कम आलं, मे कम आलं तर हे प्रेझेंटचा सिम्पल फॉर्म. पण आपला मॉडल ऑक्झिलरी पास्टचा आला म्हणजे इथं शुड आलं, कुड आलं, वूड आलं, माईट ह्यांच्या पुढं V1 आला म्हणजे थोडक्यात शुड गो आलं, वूड गो आलं, माईट गो आलं किंवा कुड गो आलं तर हे पास्टचा सिम्पल फॉर्म. क्लिअर आहे. चलो आता पुढचं बघूत आपण मॉडल परफेक्शन. परफेक्शन भैया परफेक्शन चाहिए आहे का नाही. आणि लय परफेक्टच्या मागं नाही पडायचं, ॲव्हरेज म्हणा. ठीक आहे. लय परफेक्ट कोणतीच गोष्ट नसते आणि चांगली पण नसते, अति परफेक्ट गोष्ट. बरं आता मॉडल परफेक्शन म्हणजे काय असतं. मॉडल परफेक्शन, परफेक्शन म्हणलं की तुमच्या डोक्यामध्ये आता एक शब्द आला पाहिजे. मॉडल परफेक्शन म्हणलं की तुमच्या डोक्यापुढं एक गोष्ट आली पाहिजे आणि ती म्हणजे HV3. काय आहे HV3. मग मॉडल म्हणजे आपला एमएच्या पुढं जर का एमएच्या पुढं एमए म्हणजे मॉडल ऑक्झिलरी बरं का. एमएच्या पुढं HV3 आला की त्याला आपण म्हणायचं मॉडल परफेक्शन. पण परत एक सवाल आहे की HV3 म्हणलं तर सर हॅव V3 पण येतोय, हॅज V3 पण येतो आणि हॅड V3 पण येतो. मग सर घेणार कोणता. हॅव V3 घेणार का हॅज V3 घेणार का हॅड V3 घेणार, नेमकं घेणार कोणता. मी समजा जर का इथं घेतला एक मॉडल ऑक्झिलरी घेतला विल, इथं लिहिलं हॅव V3, हॅव गिवन घेतलं, इथं घेतलं मी विल हॅज गिवन घेतलं, हॅज गिवन आणि इथं घेतलं मी विल हॅड गिवन, हॅड गिवन. आता ह्या तिन्हीपैकी कोणतं बरोबर आहे बाबा. तर सिम्पल मॉडल ऑक्झिलरीचे बद्दल मी सांगितलेली गोष्ट आठवा. काय सांगितली होती. मॉडल ऑक्झिलरीच्या पुढं V1 येतो. मला सांगा इथं मॉडल ऑक्झिलरी हॅव आपला V1 आहे का नाही, मग जमन का नाही. मग Hवाला आपला हॅव पाहिजे, हॅज आपला V5 आहे त्यामुळे इथं एरर येतो आहे. इथं हॅड आपला V2 आहे त्यामुळे त्याचा काही संबंधच नाही. म्हणून आपला जो विल आहे मॉडल ऑक्झिलरीच्या पुढं आपण HV3च्या ऐवजी लिहिणार आहे तर हॅव V3. काय लिहिणार आहे तर हॅव V3. मग मॉडल ऑक्झिलरीच्या पुढं हॅव V3 आला की त्याला आपण म्हणायचं मॉडल परफेक्शन. काय म्हणायचं मॉडल परफेक्शन. मग आता मॉडल परफेक्शन आपले दोन आहेत बरं का. एक आपला प्रेझेंटचं मॉडल परफेक्शन आणि पास्टचं मॉडल परफेक्शन. आता तुम्हाला कळालं असं ना प्रेझेंटचं मॉडल परफेक्शन कधी असणार आहे, ज्या वेळेस शाल, विल, कॅन, मे ह्यांच्या पुढे हॅव V3 येणार त्यावेळेस त्याला मी म्हणणार प्रेझेंटचं मॉडल परफेक्शन. आणि शुड, वूड, कुड आणि माईट यांच्या पुढं हॅव V3 आलं तर त्याला मी म्हणणार आहे पास्टचं मॉडल परफेक्शन. अगेन आय रिपीट, मी रिपीट करतो परत बघा. शाल, विल, कॅन, मे हे प्रेझेंटचे मॉडल ऑक्झिलरी. ह्यांच्या पुढं हॅव V3 आला म्हणजे शाल हॅव गिवन, विल हॅव गिवन, मे हॅव गिवन, कॅन हॅव गिवन तर हे झालं प्रेझेंटचं मॉडल परफेक्शन. पण कुड हॅव गिवन, शुड हॅव गिवन, माईट हॅव गिवन जर का आलं तर ते झालं पास्टचं मॉडल परफेक्शन. बस सिम्पल आहे. मग आता आपण लिहू तिथं पहिलं एक्झाम्पल बघा. विल हॅव गिवन इथं मग सेपरेट आता हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब. आपला मेन पॉईंट काय आहे हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब सेपरेट करणे बरं का. मग आता इथं विल मला माहिती आहे विल आपलं मी हेल्पिंग वर्ब सेपरेट केलं आणि इथं हॅव गिवन हे माझं काय आहे मेन वर्ब आहे. काय आहे मेन वर्ब. ह्याला मी असंच लिहिलेलं आहे बरं का. आता तुम्हाला आणखीन डिकोड करणार आहे मी पुढं, सध्या तुम्ही असंच लिहा म्हणजे कन्फ्युजन नाही व्हायचं तुमचं ज्यादा. मग ह्याला निगेटिव्ह केलं तर काय येणार आहे बरं विल नॉट हॅव गिवन, विल नॉट हॅव गिवन. बरं आता मला सांगा हे कोणाचं परफेक्शन आहे प्रेझेंटचे मॉडल परफेक्शन. बरोबर आहे प्रेझेंटचं मॉडल परफेक्शन आहे. आता विल हॅव गॉन आलेले सेम आहे. विल आपला हेल्पिंग वर्ब आहे इथं हॅव गॉन आपला खाली असणार आहे. मग विल माझा हेल्पिंग वर्ब, हॅव गॉन माझा काय असणार आहे मेन वर्ब असणार आहे. ह्याचं निगेटिव्ह केलं तर काय येणार आहे विल नॉट हॅव गॉन आणि इथं विल प्रेझेंटचं आहे मग हे प्रेझेंटचा HV3 आला आहे म्हणून काय येणार आहे प्रेझेंटचे मॉडल परफेक्शन. प्रेझेंटचे मॉडल परफेक्शन. ठीक आहे. आता माईट हॅव कमचं काय येणार बरं माईट इथं काय येणार आहे हॅव कम.
मग इथं काय येणार आहे, याचं निगेटिव्ह माईट नॉट हॅव कम, कारण हेल्पिंग वर्बच्या नंतरून आपल्याला काय करायचं आहे, तर नॉट घ्यायचं आहे, म्हणून माईटच्या नंतरून नॉट येणार. हॅव माईट हॅव नॉट कम असं कधी येत नाही बरं का, माईट नॉट हॅव कम येणार आहे. ठीक आहे, मग ह्याला आपण काय म्हणणार आहे, तर माईट पास्टचा आहे म्हणून पास्टचे मॉडल परफेक्शन काय येणार आहे, पास्टचे मॉडल परफेक्शन. ठीक आहे, आता इथं मस्ट हॅव, मस्ट आपला लिहिणार नाही कारण काय मस्ट प्रेझेंटमध्ये पण येतो आणि पास्टमध्ये पण येतो मस्ट, आणि इथं काय येणार आहे हॅव संग येणार आहे H3 ना. मग इथं काय येणार आहे मस्ट नॉट हॅव संग, आणि इथं काहीच लिहित नाही मी बरं का. चलो किती कत्र आहे, संपतंय, संपत आलं बरं का आपलं. आता कुड हॅव टॉक्ड, मग या कुड काय येणार आहे, कुड आपला येणार आहे, आणि इथं काय येणार आहे हॅव टॉक्ड येणार आहे, टॉक्ड. मग कुड आपला हेल्पिंग वर्ब आहे आणि हॅव टॉक्ड आपला मेन वर्ब आहे. निगेटिव्ह केलं तर काय येणार आहे, कुड नॉट हॅव टॉक्ड, आणि ह्याचं मग काय येणार आहे, कुड पास्टचा आहे म्हणून पास्टचे मॉडल परफेक्शन, पास्टचे मॉडल परफेक्शन असं तुम्ही लिहायचं आहे बरं का, कंटाळा नाही करायचा. आता विल हॅव बीन, हा बीन V3 आहे माहिती आहे आता तुम्हाला, विल, आणि इथं काय येणार आहे हॅव बीन येणार आहे. मग विल आपला हेल्पिंग वर्ब आहे आणि बीन आपला काय आहे मेन वर्ब आहे. निगेटिव्ह केलं तर काय येणार आहे विल नॉट हॅव बीन, आणि हे काय आहे विल प्रेझेंटचं आहे म्हणून हे काय येणार प्रेझेंटचे मॉडल परफेक्शन, मॉडल परफेक्शन. आता शुड हॅव रिटन, ह्याचं काय आहे शुड आपलं हेल्पिंग वर्ब आहे, हॅव रिटन इकडं खाली येणार हॅव रिटन. शुड आपला हेल्पिंग वर्ब आहे, मॉडल ऑक्झिलरी हेल्पिंग वर्ब असतं निगेटिव्ह, काय येणार शुड नॉट हॅव रिटन, आणि शुड पास्टचा आहे म्हणून हे काय येणार पास्टचे मॉडल परफेक्शन, मॉडल परफेक्शन, पास्टचं मॉडल परफेक्शन. ठीक आहे, हे तर वूड हॅव स्टॉप्ड, इथं काय येणार आहे वूड येणार आपला, आणि इथं काय येणार आहे हॅव स्टॉप्ड. मग वूड आपलं हेल्पिंग वर्ब आहे, हॅव स्टॉप्ड आपलं काय आहे मेन वर्ब आहे, काय आहे मेन वर्ब. निगेटिव्ह काय येणार मग वूड, वूड नॉट हॅव स्टॉप्ड, मग हे काय येणार वूड पास्टचं आहे म्हणून पास्टचे मॉडल परफेक्शन, मॉडल परफेक्शन. ठीक आहे, आणि मस्ट हॅव शट, ठीक आहे मस्ट येणार, इथं येणार हॅव शट. मस्टचं काय आहे हेल्पिंग वर्ब हा मेन वर्ब, मस्ट दोन्हीमध्ये येतो त्यामुळे त्याचं लिहित नाही बरं का मी. मस्ट हॅव, मस्ट नॉट हॅव शट. ठीक आहे, ह्याचं काय लिहित नाही मी. ठीक आहे, मग संपलं आपलं का, हां संपलं. मग आता आपल्याला एक्झाम्पल सोडायचे तर, पण एक्झाम्पल सोडण्याच्या अगोदर 5 मिनटं तुमची रिव्हिजन करतो मी बघा, 5 मिनटं, त्यानंतर ह्याच्याकडे येऊत आपण. 5 नाही 1 मिनटातच होईन ती. बघा आपला डू फॉर्म आहे, तर बघा V1 आहे आपला, V1 मधले डू फॉर्म कोण असतो रे, डू असतो. V2 मध्ये कोण येणार आहे आपला डीड येणार, त्यानंतर V5 मध्ये कोण येणार आहे आपला डज येणार. ठीक आहे, कळालं. त्यानंतरून आपला H3 आला तर आपल्याला माहिती आहे हेल्पिंग वर्ब कोण असतो आपला H वाला, आणि V3 खाली येतो. टू बी V4 आला तर आपल्याला माहिती आहे टू बी येतो, आणि इथं काय येतो रे टू बी येणार, आणि खाली कोण येणार V4. आता बघा आपल्या टू बीमध्ये डू फॉर्म नाही, टू डू आला तर त्याचं डूच येतं, डड आला तर डीडच येतं, डज आला तर डजच येतं. टू हॅव मधला डू फॉर्म, हॅव आपलं मेन वर्ब म्हणून आलं तर हॅवचं डू हॅव येणार, हॅड आला तर डीड हॅव येणार, हॅज आला तर डज हॅवच येणार. कळलं, हे क्लिअर आहे. आता राहिला विषय मॉडल ऑक्झिलरीचा, तर मॉडल ऑक्झिलरी आपल्याला माहिती येतं एम ए म्हणजे काय MIDC कामगार तुम्ही बरं का, बाकीचे आता जे आहेत त्यांना नाही म्हणत मी बिचाऱ्यांना, तर तुम्ही जे अभ्यास नाही करीत टाईमपास करते त्यांना तीच वेळ येणार आहे. ठीक आहे, मग आता बघा मॉडल ऑक्झिलरी हेल्पिंग वर्बचंच काम करते, त्यामुळं मॉडलचा सिम्पल फॉर्म एम एच्या पुढं V1 निसता आला की मॉडलचा सिम्पल फॉर्म, आणि एम एच्या पुढे H3 आला तर मॉडलचा परफेक्शन किंवा मॉडल परफेक्शन म्हणायचं त्याला. आता समजा इथं समजा एखादं जर का आलं
इथं जर का आलं विल हॅव बीन गोईंग असं आलं, इतकं लांबलंच आलं, डोकं चालवायचंच नाही. आपला विल असणार आहे हेल्पिंग वर्ब आणि हे सगळं आपलं मेन वर्ब काय असणार आहे मेन वर्ब. आता ह्याचं निगेटिव्ह होत नाही, पुढं कळणार आहे तुम्हाला टेन्समध्ये. ठीक आहे, मग आता आपण डायरेक्ट काय करू सेंटेन्स वाढवायला सुरुवात करू. त्यावेळेस मी परत एकदा रिपीट करतो बरं का, तुम्हाला काय अडचण नाही. आता 56 एवढे सोडले म्हणजे आपलं लेक्चर आहे ना इथं संपत आहे बरं का, काय नाही थोडाच वेळ राहिलेला आहे आता, डरणे का नाही. आता राईट्स आपला काय रे V5. मग मला सांगा V5मध्ये लपलं आहे कोण डज. मग डज आपलं हेल्पिंग वर्ब असणार आहे आणि इथं राईट आपलं काय असणार आहे मेन वर्ब असणार आहे. चला हे जर निगेटिव्ह सांगा मला काय येणार आहे डज नॉट राईट. काय येणार डज नॉट राईट. ठीक आहे, आता शाल हॅव टेकन मॉडल ऑफ झालेला डोकं चालवायचं नाही. शाल आपला असणार आहे हेल्पिंग वर्ब आणि हॅव टेकन आपला असणार आहे मेन वर्ब. आता ह्याचं निगेटिव्ह करूत काय येणार आहे शाल नॉट हॅव टेकन, कारण आपला मॉडल ऑफ झालेली नंतरून आपला काय करायचा असतो नॉट घ्यायचा असतो, हेल्पिंग वर्ब नंतरच नॉट घ्यायचा. मग आता इथं विल बी मध्ये काय येणार आहे रे विल आपला सेपरेट इन आणि इथं बी सेपरेट इन. विल आपला हेल्पिंग वर्ब आहे आणि बी आपला काय मेन वर्ब. निगेटिव्ह केलं तर काय येणार आहे विल नॉट बी. इथं हॅड आहे, हॅड एकटा आला आहे म्हणजे V2 आहे. हा हॅड एकटा आहे म्हणजे V2 आहे. जुडी जर असता तर हेल्पिंग वर्ब असता. मग हॅड V2 आहे तर V2 में छुपा आहे कोण डीड आणि इथं कोण येणार आहे हॅव. काय येणार आहे हॅव. मग आता ह्याचं डीड आपलं हेल्पिंग वर्ब आहे, हॅव आपलं काय आहे मेन वर्ब आहे. निगेटिव्ह केलं तर काय येणार आहे डीड नॉट हॅव. कळालं. आता हॅव एकटा आला आहे म्हणजे V1 आहे. V1मध्ये कोण लपलं आहे डू म्हणून डू आणि इथं खाली कोण येणार हॅवच. डू आपला असणार आहे हेल्पिंग वर्ब, हॅव असणार आहे आपला मेन वर्ब. हे कधी माहिती आहे का हॅव आणि हॅड हे हेल्पिंग वर्ब म्हणून आले. ज्यावेळेस हे हेल्पिंग वर्ब म्हणून येतात ना त्यावेळेस त्यांच्याबरोबर V3 असतो आणि हे असे एकटे आले ना ते मेन वर्ब असतात. इथं एकटेत का नाही मग ते काय येतं मेन वर्ब. आता ठीक आहे, आता हे जर निगेटिव्ह कसं येणार आहे मला सांगा डू नॉट हॅव. काय येणार आहे डू नॉट हॅव. आता ॲम जम्पिंग आहे, इथं काय येणार बरं ॲम आपला हेल्पिंग वर्ब येणार आणि जम्पिंग आपला काय येणार आहे मेन वर्ब येणार. काय येणार आहे मेन वर्ब. मग निगेटिव्ह सांगा ह्याचं काय येणार आहे ॲम नॉट जम्पिंग. इथं इज स्टँडिंग आहे, इज आपला काय येणार आहे रे हेल्पिंग वर्ब येणार आहे आणि स्टँडिंग आपला काय येणार आहे मेन वर्ब येणार आहे. काय येणार आहे मेन वर्ब. मग आपला ह्याचं निगेटिव्ह कसं येणार आहे इज नॉट स्टँडिंग. काय येणार आहे इज नॉट स्टँडिंग, कारण हेल्पिंग वर्बच्या नंतर नॉट टाकायचा असतो. आता टेक मला सांगा परत एकदा V1 आहे मग V1मध्ये लपलेलं आहे डू. इथं काय येणार आहे टेकच येणार आहे. डू आपलं हेल्पिंग वर्ब आहे आणि टेक आपलं काय आहे मेन वर्ब आहे. निगेटिव्ह केलं तर काय येणार आहे डू नॉट टेक. काय येणार आहे डू नॉट टेक. इथं हॅव टेकन बघा जुडीने आला आहे. इथं बघा आपला हॅव आता 100% हेल्पिंग आहे का, कारण इथं जुडीने आला आहे ना. मग इथं ह्याची फोड कशी इथं आपल्याला माहिती आहे हॅव इथं सेपरेट हेल्पिंग वर्ब आहे आणि टेकन आपला काय आहे रे मेन वर्ब. काय मेन वर्ब. निगेटिव्ह करा काय येणार आहे हॅव नॉट टेकन. काय येणार आहे हॅव नॉट टेकन. आता शुड हॅव मॉडल ऑफ ऑक्झिलरी आहे, डोकं चालवायचं नाही. शुड आपलं हेल्पिंग वर्ब आहे आणि हॅव आपला काय आहे मेन वर्ब. काय असणार आहे मेन वर्ब. मग निगेटिव्ह कसं येणार आहे शुड नॉट हॅव. ओके चलो आता पुढचं शुड स्लीप. किती राहिले अजून 45 राहिले ना, काय नाही होतील. शुड आपला काय आहे रे हेल्पिंग वर्ब आहे आणि स्लीप आपला काय आहे मेन वर्ब आहे. निगेटिव्ह करा काय येणार आहे शुड नॉट स्लीप, कारण हेल्पिंग वर्ब नंतर आपण काय घेतो नॉट. इथं आपला प्लेड ईडीवाला एकटा आला की ध्यानात ठेवायचं ईडीवाला एकटा आला की तो V2 असतो. काय असतो V2. मग प्लेड V2 आहे तर इथं मग V2 में छुपा आहे कोण लपला आहे डीड. मग इथं डीड येणार. डीड आपला हेल्पिंग वर्ब आहे आणि प्ले इथं येणार प्ले येणार. इथं प्ले आपला मेन वर्ब. प्लेड येणार नाही कारण डीडच्या पुढे V1 पाहिजे. लय वेळा सांगितले आता ते. मग इथं काय येणार आहे डीड नॉट प्ले. इथं किल्स हा काय V5 आहे तर V5मध्ये लपलेलं आहे डज आणि मग इथं येणार डज किल. मग इथं काय डज हेल्पिंग वर्ब आहे, किल आपलं काय आहे मेन वर्ब. म्हणून हिचं निगेटिव्ह कसं येणार डज नॉट किल. ठीक आहे समजते, फास्ट नाही होत, थोडंसं स्लोली सांगतो. आता घेऊ माझा V1 आहे तर V1 मग इथं काय येणार आहे डू आणि इथं काय येणार आहे
गिवच येणार आहे. डू हेल्पिंग वर्ब आणि इथं गिव आपलं काय असणार आहे मेन वर्ब. निगेटिव्ह केलं तर काय येणार आहे डू नॉट गिव. संपला विषय. इथं आता गेव आपला काय आहे व्हिटवे तर इथं डीड आणि इथं काय येणार गिव येणार. गिव कारण गिवपासूनच गिवन बनलं आहे. गेव आपलं हे डीड हेल्पिंग वर्ब, गिव आपलं काय आहे मेन वर्ब. निगेटिव्ह केलं तर काय येणार आहे डीड नॉट गिव. संपला विषय. आता टॉक्ड तुमच्या भाषेतलं व्हिटू टॉक्ड म्हणायचं बरं का. सायलेंट असा उच्चार आहे त्याचा. टॉकडं माकडं असलं नाही म्हणायचं. मग इथं डीड आहे आणि इथं काय येणार आहे टॉक. मग आता डीड आपलं हेल्पिंग वर्ब आहे, टॉक आपलं मेन वर्ब आहे. निगेटिव्ह केलं तर काय येणार आहे डीड नॉट टॉक. काय येणार आहे डीड नॉट टॉक. त्यानंतर कट्स आपलं V5 आहे तर V5मध्ये लपलेलं आहे डज. मग इथं डज येणार, इथं येणार आपलं कट. डज आपलं हेल्पिंग वर्ब, कट आपलं मेन वर्ब. निगेटिव्ह केलं तर काय येणार आहे डज नॉट आणि इथं काय येणार कट. का कारण हेल्पिंग वर्बच्या नंतरून आपण काय टाकतो नॉट टाकतो. से आपलं से माय नेम से V1 आहे आपला. मग डू आपला येणार आणि इथं काय येणार से कारण V1 मध्ये लपलेला आहे डू. मग डू आपला हेल्पिंग वर्ब आहे, से आपला काय आहे मेन वर्ब आहे. निगेटिव्ह केलं तर काय येणार आहे डू नॉट से. आता इथं वॉज टॉकिंग आहे, जुडीने आलेत. मग इथं आपला वॉज येणार आहे हेल्पिंग वर्ब, टू बीच्या पुढे V4 आणि टॉकिंग आपला येणार आहे मेन वर्ब. इथं काही दिमाग चालवायची गरज नाही. मग हे सेपरेट करा. इथं येणार आहे वॉज नॉट टॉकिंग. संपला विषय. ओके कारण हेल्पिंग वर्बच्या नंतर नॉट टाकत असतो आपण. माईट बी मॉडल ऑक्झिलरी आला आहे. हेल्पिंग वर्ब असतो मॉडल ऑक्झिलरी कायम. माईट हेल्पिंग वर्ब, बी आपला असणार आहे मेन वर्ब. निगेटिव्ह केलं तर ह्याचं येणार आहे माईट नॉट बी. ठीक आहे. 20 झाले, अजून राहिले 35. होतील 5 मिनटात. वर इटिंगचं बघा. वर सेपरेट आपला तुमचा वियर. काही पण म्हणा, वियर म्हणलं काय अडचण नाही. वर आपला हेल्पिंग वर्ब आहे, इटिंग आपला काय आहे मेन वर्ब आहे. निगेटिव्ह करा काय येणार आहे वर नॉट इटिंग. काय येणार आहे वर नॉट इटिंग. दे वर नॉट इटिंग असं म्हणावं लागणार आहे तुम्हाला. एम क्राईंगचं काय येणार आहे एम आपला हेल्पिंग वर्ब आहे. क्राईंग आपला काय आहे रे मेन वर्ब. क्राईंग आपला काय आहे मेन वर्ब. ठीक आहे. मग आता इथं काय येणार आहे एम नॉट क्राईंग. काय येणार आहे एम नॉट क्राईंग. इथं आता इज प्लॅनिंगचं काय येणार आहे इज आपलं हेल्पिंग वर्ब येणार आहे आणि प्लॅनिंग आपलं काय येणार आहे मेन वर्ब. हे असणार आहे मेन वर्ब. मग ह्याचं काय येणार आहे इज नॉट प्लॅनिंग. काय येणार आहे इज नॉट प्लॅनिंग. ठीक आहे. हॅड इटन. आता हॅडमध्ये काय आहे हॅड आपलं हेल्पिंग वर्ब आहे आणि इटन आपलं काय आहे रे मेन वर्ब आहे. काय आहे मेन वर्ब. मग इथं काय येणार आहे हॅड नॉट इटन. ठीक आहे. आर गिविंगचं सांगा आता. आर आपलं काय असणार आहे हेल्पिंग वर्ब असणार आहे आणि गिविंग आपलं काय असणार आहे गिविंग आपलं काय असणार आहे मेन वर्ब असणार आहे. मग ह्याचं निगेटिव्ह काय येणार आहे आर नॉट गिविंग. काय असणार आहे आर नॉट गिविंग. ठीक आहे. 25 तर झाले. आता 26वा हॅव टाईप्ड. HV3 आहे, 300 घ्यायचं नाही. हॅव इथं घेतला. हॅव आपला V3 हेल्पिंग वर्ब आहे आणि टाईप्ड आपला काय रे मेन वर्ब. बघा आता लक्षात ठेवायचं जुडीने आले ना काही डोकं चालवायचं नाही. हॅव वेगळा करायचा आणि V3 वेगळा करायचा. ह्याचं निगेटिव्ह काय येईन सांगा बरं हॅव नॉट टाईप्ड. संपला विषय. इथं आर स्लिपिंग. इथं काय येईन बरं आर आपला हेल्पिंग वर्ब येणार आणि स्लिपिंग आपला मेन वर्ब. कारण जुडीने आले की डोकं चालवायचं नाही सांगितलं ना मी. मग ह्याचं निगेटिव्ह कसं येणार सांगा बरं आर नॉट स्लिपिंग. ह्याचं निगेटिव्ह कसं येणार आर नॉट स्लिपिंग. शुड हॅव पनिश्ड. इथं काय येणार आहे शुड आपला हेल्पिंग वर्ब येणार आहे आणि पनिश्ड आपला काय येणार आहे मेन वर्ब येणार आहे. काय येणार आहे मेन वर्ब. निगेटिव्ह कसं येईन सांगा मग शुड नॉट पनिश्ड. हॅव राहिलं ना रे इथं थांबा. शुड आणि इथं हॅव पनिश्ड. कारण मी पनिश्ड लिहायला गेलो तर V2 कसं काय येईन विथ याच्याबरोबर. मग शुड नॉट हॅव पनिश्ड. ओके. आता मूव आपला काय रे V2 आहे. मग V2 मध्ये लपलेलं आहे डीड. मग इथं काय येणार आहे डीड आणि इथं काय येणार आहे मूव. ईडी कट करायचं असतं बरं का डीड घातल्यावर. मग ह्याचं काय येणार डीड नॉट मूव येणार. काय येणार डीड नॉट मूव.
बरं, आता ह्याच्यात हेल्पिंग व्हर्ब आपला डीड असणार आहे, मूव आपला असणार आहे मेन व्हर्ब. इथं हेल्पिंग व्हर्ब आणि इथं लिहायचं राहिलं होता मेन व्हर्ब लिहून टाकतो मी. आता रन, रन आपला V1 धरूता, रन रॅन रन V1 आहे, कारण का V3 जर असता तर आपला H वाल्या बरोबर आला असता, V1 आहे. मग इथं काय ना डू रन, डू आपला हेल्पिंग व्हर्ब आहे, रन आपला काय आहे मेन व्हर्ब. निगेटिव्ह करा, काय येणार आहे डू नॉट रन, काय येणार आहे डू नॉट रन, संपला विषय. आता फ्ल्यू, फ्लायचं फ्लू झालं V2 आहे. मग V2 मध्ये आपल्याला डीड, डीड आपला असणार आहे हेल्पिंग व्हर्ब आणि इथं येणार फ्लाय मेन व्हर्ब. चला निगेटिव्ह सांगा, हेल्पिंग व्हर्ब नंतर नॉट, मग डीड नॉट फ्लाय असं येणार. ओके. मेड, मेड आपला V2 आहे बघा कसं काय, मेक, मेड आणि मेड असं असतं, म्हणून V2 आहे. मग V2 मग काय आहे डीड आहे, इथं येणार डीड आणि इथं काय येणार मेक. डीड आपलं हेल्पिंग व्हर्ब असणार, मेक आपलं मेन व्हर्ब. इथं V1 घ्यायचं असतो लक्षात ठेवा. मग ह्याचं काय येणार आहे डीड नॉट मेक. इथं मिट्स V5 आहे यार, V5 आहे तर इथं काय येणार डज आणि इथं काय येणार आहे मीट, काय येणार आहे मीट. डज हेल्पिंग व्हर्ब आहे आणि मीट आपलं काय आहे मेन व्हर्ब आहे. मग ह्याचं निगेटिव्ह कसं येणार डज नॉट मीट. त्यानंतर हॅड बीन थिंकिंग, इथं काय येणार आहे हॅड आपला हेल्पिंग व्हर्ब येणार आणि हे खालचं जसं तसं लिहायचं, बीन थिंकिंग जसं तसं लिहून टाकायचं, दिमाग चालवायचा नाही. इथं मेन व्हर्ब आहे तर निगेटिव्ह कसं येणार हॅड नॉट बीन थिंकिंग आपल्या पद्धतीने. ठीक आहे. पण आता लक्षात ठेवा ह्याचं निगेटिव्ह करू नये, करू नये. आता का करू नये ते तुम्हाला टेन्समध्ये सांगेन बरं का. ह्याचं निगेटिव्ह करू नका तुम्ही. हॅज बीन आहे, हॅज बीनचं बघा, हॅज आपला हेल्पिंग व्हर्ब आहे आणि बीन आपला काय आहे रे मेन व्हर्ब आहे. मग याचं कसं येणार हॅज नॉट बीन असं येणार. आता तेच सांगतो तुम्हाला हॅड बीन थिंकिंगचं काय आहे तुम्हाला सांगतो बघा, की आपलं आहे ना प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्यूस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्यूस टेन्स आला ना ह्यांचं निगेटिव्ह होत नाही, म्हणून त्याचं निगेटिव्ह करायचं नाही. ठीक आहे. आता विल हॅव गिवन, इथं काय येणार आहे विल आपला हेल्पिंग व्हर्ब असणार आहे आणि इथं हॅव गिवन येणार आहे आपला हॅव गिवन हा मेन व्हर्ब असणार. निगेटिव्ह सांगा विल नॉट हॅव गिवन, नॉट हेल्पिंग व्हर्ब नंतरून म्हणून. आता हॅज टू पेंट, आता हॅज टू हा आपला मॉडल ऑक्झिलरी बरं का. मग इथं हॅज टू येणार आपला हेल्पिंग व्हर्ब आणि हा पेंट जसाच्या तसं येणार, हा मॉडल ऑक्झिलरी बरं का. हे बऱ्याचशा जणांचं चुकतो ऑफलाईनला. मग हे मेन व्हर्ब आहे आणि मग ह्याचं निगेटिव्ह हॅज नॉट टू पेंट असं येणार, हॅज नॉट टू पेंट. ओके. मे ड्रॉ, ह्याचं काय सिम्पल आहे मॉडल ऑक्झिलरी आहे, मे हेल्पिंग व्हर्ब आहे आणि ड्रॉ आपला काय आहे मेन व्हर्ब आहे. मग आता ह्याचं काय येणार आहे मे नॉट ड्रॉ, मे नॉट ड्रॉ. इथं हॅव टू सी मॉडल ऑक्झिलरी अगेन ना. मग इथं काय येणार हॅव हेल्पिंग व्हर्ब आहे आणि सॉरी हॅव टू बरं का, हॅव एकटा नाही, हॅव टू मॉडल ऑक्झिलरी हेल्पिंग व्हर्ब आहे आणि सी आपलं काय आहे मेन व्हर्ब आहे. निगेटिव्ह करा, काय येणार आहे हॅव नॉट टू सी असं येणार. आणि इथं हॅज बीन लिसन, आता इथं बघा हॅज बीन लिसन असं काय आहे हॅज बीन लिसन. आता हे पॅसिव्ह स्ट्रक्चरमध्ये येतं काय अडचण नाही. हॅज इकडं काय आहे बीन लिसन, हे पॅसिव्ह स्ट्रक्चरमधलं आहे काय अडचण नाही. तुम्ही फक्त हेल्पिंग व्हर्ब आणि मेन व्हर्ब सेपरेट करा, तुम्हाला कळणार आहे पुढं. मग काय येणार आहे हॅज नॉट बीन लिसन. ठीक आहे. आता राहिले फक्त 15. हॅड ओपन, हॅड ओपनचं काय येणार रे हॅड येणार हेल्पिंग व्हर्ब आणि ओपन हा आपला असणार आहे मेन व्हर्ब. काय असणार आहे मेन व्हर्ब. मग ह्याचं निगेटिव्ह कसं येणार हॅड नॉट ओपन. डू, डू आपला डूमध्ये आपल्याला डूच आपल्याला माहिती आहे. मग डू आणि डू, डू आपला हेल्पिंग व्हर्ब आहे आणि डू आपला काय आहे मेन व्हर्ब. ह्याचं काय येणार आहे डू नॉट डू, काय येणार आहे डू नॉट डू. त्यानंतर डज हॅव, इथं बघा डज आहे आपला हेल्पिंग व्हर्ब आहे आणि इथं काय येणार आहे हॅव, हॅव आपला काय मेन व्हर्ब आहे. निगेटिव्ह काय येणार आहे डज नॉट हॅव. इथं डीड कम, दोघं जोडीने आलेत. मग डीड आपला काय हेल्पिंग व्हर्ब आहे आणि कम आपला काय आहे मेन व्हर्ब आहे आणि ह्याचं निगेटिव्ह काय येणार आहे डीड नॉट कम.
त्यानंतर आता डज नॉट लव, इथं डज आपला सेपरेट येणार आणि इथं लव आपलं सेपरेट येणार. निगेटिव्ह ऑलरेडी दिलेलं आहे त्यामुळे त्याचं निगेटिव्ह करत नाही. आता राहिले फक्त 10. शुड गो, इथं शुड आपला काय आहे रे हेल्पिंग वर्ब आहे आणि गो आपला काय आहे मेन वर्ब आहे. निगेटिव्ह कसं येणार मग शुड नॉट गो. यूज टू गो ह्याचं काय येणार आहे यूज टू आणि इथं काय येणार आहे गो. ठीक आहे. आर ड्रिंकिंग, आता ह्याचं निगेटिव्ह नाही करत तुम्हाला त्याचं सेपरेट शिकविणार आहे आम्ही. आर ड्रिंकिंग, आर इथं येईन आणि इथं काय येणार आहे ड्रिंकिंग. मग ह्याचं काय येणार आहे आर नॉट ड्रिंकिंग, आर नॉट ड्रिंकिंग. मग इथं आर आपला हेल्पिंग वर्ब आहे आणि ड्रिंकिंग आपला काय आहे मेन वर्ब. आता वर ड्रॉइंग, वर ड्रॉइंगचं बघा, वर आपला हेल्पिंग वर्ब आहे वियर तुमच्या भाषेतलं आणि ड्रॉइंग आपलं काय आहे मेन वर्ब आहे, हे मेन वर्ब. निगेटिव्ह करा तर काय येणार आहे वर नॉट ड्रॉइंग, वर नॉट ड्रॉइंग. ठीक आहे. आता इथं हॅड टू ओपन, हे जर काय करतं ह्याचं निगेटिव्ह नाही करत, ते सेपरेट सांगतो तुम्हाला. हॅड टू आणि ओपन, हॅड टू हेल्पिंग वर्ब आहे आपलं कारण ते मॉडल ऑक्झिलरी आणि हे काय आपलं मेन वर्ब. हां, आता ऑट टू कम, हे तर ऑट टू याचं निगेटिव्ह नाही करत मी, तुम्हाला नंतर सांगतो ते. ऑट टू सेपरेट घेतो, ऑट टू आणि इथं काय येणार आहे कम, हे फक्त आपलं हेल्पिंग वर्ब आहे आणि हे कम आपलं काय आहे मेन वर्ब. नीड टू लव, इथं काय आहे नीड टू आपलं इथं घेतो हेल्पिंग वर्ब आणि इथं काय येणार आहे लव आपलं काय असणार आहे मेन वर्ब असणार आहे. इथं हॅज बीन रीडिंग, आता हे हॅज बीन रीडिंग बघा, इथं मग काय येणार आहे हॅज येणार आहे आणि इथं काय येणार आहे बीन रीडिंग, बीन रीडिंग. हॅज आपलं हेल्पिंग वर्ब आहे आणि बीन रीडिंग आपलं काय आहे मेन वर्ब. आता ह्याचं हॅज नॉट बीन रीडिंग, पण इथं बघा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स आहे त्यामुळे याचं निगेटिव्ह करू नये. ठीक आहे. आता हॅड बीन रीडिंग सेम टू सेमच आहे. हॅड आपला काय आहे रे हेल्पिंग वर्ब आहे आणि आपला बीन रीडिंग हे काय येतं मेन वर्ब. आता बीन रीडिंग हे मेन वर्ब. आता ह्याचं हॅड नॉट बीन रीडिंग, पण हा आपला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आहे त्यामुळे ह्याचं निगेटिव्ह करू नये, ह्याचं निगेटिव्ह करायचं नाही आहे आपल्याला. पुढं समजणार आहे. आणि शाल हॅव गिवनचा बघा, शाल आपला हेल्पिंग वर्ब आहे आणि हॅव गिवन आपला काय आहे मेन वर्ब आहे. मग ह्याचं निगेटिव्ह कसं येणार आहे शाल नॉट हॅव गिवन हे येणार आहे. ठीक आहे. तर इथं आपलं समाप्त झालेले. आता राहिले फक्त 10 सेंटेन्स, 10 आयोगाचे प्रश्न तेवढे आपल्याला सोडायचे. तर आयोगासन, तलाठी वनरक्षक आसन सगळे आपल्याला सोडायचे तर. ठीक आहे. मग आता एवढे 10 सेंटेन्स सोडले की आपलं संपलं आहे. लेक्चर खूप मोठं झालं आहे पण मेन आहे. आता बघा वनरक्षकला 23ला विचारला इट इज व्हेरी कोल्ड टुडे यू शूड डॅश डॅश युअर कोट. आता शूड बघा आपला मॉडल ऑक्झिलरी आला एक नाही, मॉडल ऑक्झिलरीच्या पुढं काय पाहिजे V1 यायला पाहिजे की नाही, हे असं सिम्पल वनरक्षकला विचारतात. आयोगाने पण विचारले बरं का. MPSC वाले म्हणतात असते ना आम्ही MPSC वाले येतं वनरक्षक जगास काय, तर तिथं प्रश्न ॲड केलेले आहेत पण आयोगाचे पण आपण सगळे घेतलेले आहेत. ठीक आहे. म्हणून असं समजू नका की MPSCची बॅच आहे त्यात वनरक्षक जगास काय आला, तर ते सेम टॉपिकवरचे क्वेश्चन आपण ॲड केलेले. ठीक आहे. मग आता बरं शूटच्या पुढं V1 पाहिजे की नाही, मग इथं ओर आपला V2 आहे हे जर काय जमणार नाही. वियर्स आपला V5 आहे संबंधच नाही. वियरिंग V4, पण V4 कधी एकटा येतो का नाही येत. वियर आपला V1 आहे म्हणून आपलं 3 नंबर उत्तर पाहिजे. म्हणजे सेंटेन्स इट इज कोल्ड टुडे यू शूड वियर युअर कोट असं पाहिजे. हे तर त्याला 23ला यास्मिन विल हॅव थ्रीव द गार्बेज बिफोर द स्वीपर रिचेस दियर. आता बघा विल हॅव आलाय, आता हॅव आलाय म्हणल्यावर इथं V3 पाहिजे की नाही. इथं थ्रीव जो आहे ना हा थ्रीव आपला V2 आहे, हे तर थ्रीव नाही जमाय पाहिजे. इथं काय पाहिजे होता थ्रोन, काय पाहिजे होता थ्रोन, कारण थ्रो थ्रीव आणि थ्रोन हे V3 आहे. मग इथं विल हॅव थ्रोन पाहिजे होतं तलाठी 23वाले, इथं V2 दिलेलं आहे तो एरर होता. आता वनरक्षक 23लाच आय हॅव नेवर डॅश इन हिज टॉल टॉक. आता H वाला आला, इथं काय पाहिजे V3 पाहिजे. आता हा थोडासा काय लॉजिकल प्रश्न आहे. रिलाय म्हणजे विश्वास ठेवणे, कन्सिडर म्हणजे ठरवणे, आझूम म्हणजे काय गृहीत धरणे हे नाही तर हे जे काय बिलीव, कारण आपण म्हणतो की
आय हॅव नेवर बिलीव्ह इन हिज टॉल टॉक. टॉल टॉक म्हणजे काय, बडाया मारण्याचा कार्यक्रम. तुम्ही नाही का पास झाल्यानंतर तुमचा बडाया मारण्याचा कार्यक्रम असतो आणि त्या बडाया मारण्याच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही एक वाक्य वापरता की मी लायब्ररीमध्ये फक्त 3 तास अभ्यास केला आणि क्लास 1चे क्लास 2ची पोस्ट मिळवली आहे का नाही. ह्याचा बाब तरी होणार आहे का 3 तास अभ्यास करून? शक्यच नाही ना. इथं लायब्ररीमधल्या खुर्च्या पगळलेल्या याने बसून बसून चहावाल्याचं याचं उधारी झाली असं हजारांवरती आणि इथं फक्त बडाया मारण्याच्या कार्यक्रमात 3 तास सांगतो. एनिवे जाऊ द्या. इथं बिलीव आहे. तुम्ही पण असं कोणी फेका मारित असाल, जास्त करून UPSC वाले जास्त फेकाडू असते. तर UPSC वाले सांगत मी 4 तास अभ्यास केला आहे. UPSC वाल्यांचं कधी ऐकायचं नाही, ते जास्त फेकीत येतात. बिलीव. ठीक आहे. रीता अँड राजा आर गेट मॅरिड ऑन 20 ऑगस्ट 2023. आता इथं बघा, इथं आपला आर आलेला आहे. आरच्या पुढं गेट नव्हतं पाहिजे. आरच्या पुढं गेट पाहिजे का? कारण आर आपला टू बी आला आहे. टू बीच्या पुढं कोण असतो नेहमी? V4 असतो ना. म्हणून इथं गेटच्या ऐवजी काय पाहिजे होतं? गेटिंग. काय पाहिजे होतं? गेटिंग. मग रीता अँड राजा आर गेटिंग मॅरिड ऑन 20 ऑगस्ट असं पाहिजे होतं. इथं संयोगिता डिड नॉट वेंट टू स्कूल येस्टरडे. त्याला टी विचाच आहे बघा. आता डीड आहे. डीडच्या पुढं मला सांगा V1 येतो की नाही? इथं काय दिलं आहे रे? इथं V2 दिलं आहे ना. वेंट नव्हतं पाहिजे. इथं काय पाहिजे होतं? डिड नॉट गो पाहिजे होतं. म्हणजे संयोगिता डिड नॉट गो टू स्कूल येस्टरडे. त्याला टी 20. ठीक आहे. आता आय कुड हेल्प यू विथ युअर प्रोजेक्ट इफ यू नीड मी. इथं बघा, आता कुड आपला मॉडल ऑफ झालं रे. याच्या पुढं V1 आलेलं आहे. मग हे V1 आलं आहे तर हे सेंटेन्स माझं एकदम बरोबर आहे. चलो आता राहिले 4. यू शूड ड्रँक मोर वॉटर टू स्टे हेल्दी. पाणी पिलं पाहिजे. शूड आपला मला सांगा मॉडल ऑफ झाले. मॉडल ऑफ झाल्याच पुढं कोण पाहिजे? V1 पाहिजे ना. इथं ड्रँक आपला V2 आहे. जमन का? नाही. इथं काय पाहिजे होतं? ड्रिंक. कारण ड्रिंक आपला V1 आहे, ड्रँक V2 आहे. ठीक आहे. त्यामुळे ड्रँक येणार नाही. आता दे विल व्हिजिट्स दिअर ग्रँड पॅरेंट्स नेक्स्ट वीकेंड. आता विल आपलं मला सांगा मॉडल ऑफ झाले रे. मॉडल ऑफ झाल्याच पुढं कोण येतो? V1. व्हिजिट्स आपला काय? येसवाला म्हणजे V5. जमणार आहे का? नाही. इथं काय पाहिजे? व्हिजिट. काय पाहिजे? व्हिजिट. म्हणजे दे विल व्हिजिट दिअर ग्रँड पॅरेंट्स नेक्स्ट वीकेंड असं पाहिजे होतं. सी डज नॉट एट मीट. आता इथं डज आलेला आहे. डजच्या पुढं V1 पाहिजे. इथं एट आपला V2 आहे. जमन का? नाही. इथं काय पाहिजे होतं? इट. म्हणजे सी डज नॉट इट मीट असं पाहिजे होतं. दे डिड नॉट फिनिशेस द प्रोजेक्ट. बघा, डीडच्या पुढे V1 पाहिजे. इथं दिलं आहे V5. जमन का? नाही. इथं काय पाहिजे होतं? फिनिश. म्हणून दे डिड नॉट फिनिश द प्रोजेक्ट असं पाहिजे होतं. इथे डज युअर ब्रदर प्लेज सॉकर. डज आला आहे. याच्या पुढं बघा प्लेज V5. जमणार आहे का? नाही. इथं असं पाहिजे होतं डज युअर ब्रदर प्ले सॉकर. असा क्वेश्चन विचारावा लागणार आहे. बाय 8 PM आय हॅड कम्प्लीट्स ऑल माय टास्क. हॅड आहे एचवाला V3 पाहिजे की नाही? इथं दिलेलं आहे V5. चुकीचं. मग इथं काय पाहिजे होतं? कम्प्लीटेड. काय पाहिजे होतं? कम्प्लीटेड. कारण हा कम्प्लीटेड V3 आहे ना. कम्प्लीट. 13. दे विल हॅव मूव्ज टू दिअर न्यू हाऊस बाय देन. विल आपला मॉडल ऑफ झाले रे. आणि एच आहे. एचच्या पुढं काय पाहिजे? V3 पाहिजे. मग इथं मूव्ज नाही होतं पाहिजे. V5 येतो. इथं काय पाहिजे होतं? मूव्ह ED पाहिजे होता. V3 पाहिजे होता. आता द ट्रेन हॅज जस्ट लिव्ह द स्टेशन. इथं हॅज एचवाला आला आहे तर इथं V3 पाहिजे होता. लेफ्ट पाहिजे होता. काय पाहिजे होता? लेफ्ट. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने आपलं बेसिक नंबर 4 संपलेलं आहे आणि ते आहे वर्बमधलं डू फॉर्म. आय होप तुम्हाला समजलं असेल. बेसिक नंबर 4 बघा, आपला मेन वर्ब आहे. मेन वर्ब V1 जर असेल तर त्याच्यात डू लपलेला आहे. V2 असेल तर त्यात डीड लपलेला आहे आणि V5 असेल तर त्याच्यामध्ये डज. बाकी मॉडल ऑफ ऑक्झिलरी असेल तर त्याच्या पुढं V1 येतो. लक्षात ठेवायचं. डू डज डीड ह्यांच्या पुढं पण V1च येतो. आणि मॉडल परफेक्शन असेल तर याच्या पुढं V3 येणार. बाकीचं कोणतंही येणार नाही. तर हे बेसिक नंबर 4 आपलं इथं संपलेलं आहे. आणि हे तुम्हाला जर का क्लिअरली येते तर तुम्हाला ॲड क्वेश्चन टॅग पूर्ण आला. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच 99% म्हणजे 80% आलं. 20% राहिलं. मग त्यानंतर नो सूनर दॅन, ॲज सून ॲज, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला येत आहेत. येस नो टाईप क्वेश्चन पण तुम्हाला येतो आहे. फक्त तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे त्याचं. ठीक आहे. तर हे होतं आपलं बेसिक नंबर 4 वर्बमधील डू फॉर्म. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बेसिक नंबर 5 पाहू. तर आज इथंच थांबूया. थँक्यू.